नमस्कार. देव माझ्यावरती खूप खूप स्वागत. दादा, मी गेले 5 दिवस दासबोध शिबिराला गेलो होतो चाफळला. आणखीन फक्त चिंतन केलं. मी मोबाईलवरती न्यूज नाही बघितल्या, काही कशासाठी काही फॉलोअप केलं नाही. ऑफिसमधून पण दूर राहिलेलो. पण इट ओपन अ पॅन्डोराज बॉक्स फॉर मी. मला आता असा प्रश्न पडला आहे की जर मी 4-5 वेळा गुरुचरित्र वाचलं तर मी भक्त आहे की असीम भक्त आहे की मी श्रद्धाळू आहे? कारण हा मला श्रद्धाळू शब्दच समजला तिकडे. जरा मला हे एक्सप्लेन प्लीज करा ना. श्रीराम. सर्वांना नमस्कार. देव माझा या चॅनलचे परत एकदा आपण सर्व जण मिळून आभार मानू. कारण उत्तम माहिती आणि ज्ञानामृत माहिती हे सगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर तऱ्हेने प्रसारित करतात. यांचे बाकीचे सुद्धा पॉडकास्ट असतात, हे खूप छान असतात. आणि जसं आत्ता सर म्हणाले की काल ते दासबोधाचं 5 दिवसाचं शिबिराला गेले होते किंवा रेकॉर्डिंग असेल. 2 शब्द असे आहेत की समर्थांनी दासबोध लिहिला. म्हणजे दास कोण आहे तर समर्थ आहेत. आणि बोध काय आहे तर आपण काय जे शिकतो किंवा एखाद्या गोष्टी आपण ऐकतो आणि त्यातनं एखादा सारांश काढतो की त्या गोष्टीचा सारांश काय, तर त्याला आपण बोध असा शब्द म्हणतो. पण बोध ही स्वीकारण्याची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा तो पूर्णत्वाला जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा सारांश काय आहे ते 2 ओळीत मांडलं जातं, त्याला सारांश म्हणतात. पण ती गोष्ट मी स्वीकारली आणि ती अंगीकारून मी त्याप्रमाणे माझं वर्तन करतोय तर त्याला बोध म्हणतो आपण. त्या बोध ह्या शब्दाचा अर्थ तसा आहे. आणि बोधामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की गुरुशी एकरूप राहणं. इथं एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की गुरु म्हणजे कोणी अशी व्यक्ती किंवा स्वामी चरण वगैरे असं काही नाही. गुरु हे तत्व आहे. उत्पत्ती स्थिती लय ह्या अवस्थेचं जे तत्व आहे त्याला गुरु म्हटलेलं आहे. की आपण जीवनामध्ये एखाद्याकडं सल्ला घ्यायला जातो तर तो पहिल्यांदा आपल्याला नाव विचारतो. म्हणजे ही उत्पत्ती झाली. मग मला काय अडचण आहे ही तो समजून घेतो, ही स्थिती झाली. आणि मग तो त्याच्यावर तुम्हाला कुठला एखादा उपाय सांगतो किंवा साधना सांगतो, तो अस्त झाला. मग ह्या तिन्ही गोष्टींची जिथं तुम्हाला माहिती मिळते त्याला गुरुतत्व किंवा गुरु म्हणतात. आणि समर्थांनी दासबोध म्हणजे समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींचं आकलन केलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की समर्थांचं मनाशी सर्व निगडीत होतं. कधीही गोष्टी आपण जेव्हा अध्यात्म किंवा धार्मिक गोष्टीमध्ये आपण अभ्यास करू किंवा त्या अनुषंगाने आपण जेव्हा स्वतःला मोल्ड करायचा प्रयत्न करतो तेव्हा 100 विषय घेऊ नये, एकच विषय घ्यावा किंवा एकावरतीच विश्वास ठेवावा. हेच खूप महत्वाचं आहे. समर्थांनी इथं प्रभू रामचंद्रांची मर्यादा, कारण मर्यादेचा पुरुषोत्तम, तर मर्यादा. आता मर्यादा म्हणजे काय झालं तर अजून एक पदर मोकळा करतो की श्रीरामांना आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं आणि श्रीकृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय तर रामाला मर्यादा होत्या. म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी असतो आणि त्याला जर आपण त्यांनी जर एखादी चुकीची कृती केली, असं धरून चाला की आपण एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसाला किंवा ज्यांना आपण अगदी मामा दादा काका म्हणत असतो की रोज ते लेंगा आणि आपल्या सदरामध्ये पांढऱ्या सदरामध्ये किंवा जब्ब्यात असतील आणि जर समजा एखाद दिवशी तुम्हाला ते शॉर्टमध्ये टी शर्टमध्ये जर आढळले तर आपल्याला लगेच असं होतं की अरे हे ते असं कसं किंवा हे त्याचं नाही. कारण मला बघाचा दृष्टिकोन आहे तो यांचा असाच आहे की हेच आहेत का. मग आपल्याला प्रश्न पडतो की मी ज्यांनाकडे गेलो होतो किंवा ज्यांना भेटलो होतो आणि ते हे एकच का. मग लगेच आपण त्याचा चारित्र्यावरती संशय घेतो. म्हणजे बघा लोकांसमोर जाताना कसं आणि मुळात कसं, हा व्यावहारिक भाग झाला.
पण हे रामाशी कसं आहे की रामाला पहिल्यापासनं सांगितलं गेलं की डिसिप्लिन, शिस्त कशी आहे की रामा तू या अनुषंगाने वागायचं. संस्कार तसेच झालेले आहेत. संस्कारामध्ये उत्तम कसं आहे तर मर्यादा त्याला घातल्या गेल्या. तुम्ही कधी म्हणून आपण म्हणतो ना की श्रीकृष्णाच्या लीला आहेत आणि रामायणामध्ये कांड आहे. म्हणजे सुंदर कांड झालं, म्हणजे सगळी कांड आहे, म्हणजे त्याला कांडलं गेलं. काढणं हा शब्दाचा अर्थ काय की ते त्याची मनाची अवस्था हा दुसऱ्याकडनं चालवली गेली. त्याला मर्यादा दिल्या रामाला. आपण कधी कुठं तुम्हाला वाचायला ऐकायला मिळणार नाही की एखादं प्रभू रामचंद्र रस्त्याने चाललेले आहेत आणि एखादी बाजूनी भगिनी गेली तर त्यांनी तिचा पदर ओढलाय किंवा तिच्या हातातली मडकं तोडलंय वगैरे, कधीच नाही. आणि जर चुकून झालं तर लगेच सांगितलं तर रामा अरे तू राजा दशरथाचा मुलगा आहेस, तुला हे करणं शोभत नाही. ह्याला कांडणं म्हणतात, म्हणजे ह्या क्रियेला कांडणं म्हणतात. म्हणून रामायणामध्ये कांड आहेत. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये त्या कांड शब्दाला भांडणं किंवा एखादे मोठं वाईट कृती करणं, त्याला आपण म्हणतो ना क्या कुछ तो कांड घडा हुआ आहे, तर ते कांड वेगळं आणि हे कांड वेगळं. ते कांड त्याच्या शब्दाचा जो दाब देतो तो दाब दोन्ही ठिकाणी वेगवेगळा आहे, क वरच्या अनुस्वाराचा. आणि इथंच आपण जर श्रीकृष्णाचं म्हटलं तर जाताना कोणाची तरी खोडी काढणार, कोणाला तरी ढकलणार, अमुक चोरी करणार, ज्याला माखन चोर म्हटलेलं आहे. किंवा म्हणजे तिथं बघा आपल्याला राग येत नाही. असं म्हणतो का की नाही कृष्णाने चोऱ्या केल्या, असं केलं तर नाही. ती त्याची लीला होत्या. पण रामाचं तसं नव्हतं. म्हणून अभ्यास करताना आपल्याला पहिल्यांदा आपण सर्वसामान्य जीवन जगताना आपण कशाचा अभ्यास करतोय आणि आपल्याला काय प्राप्त करायचं हे कळणं महत्वाचं असतं. मग समर्थ रामदासांचं म्हणजे भगवद्गीता घ्या, रामायण घ्या, एखादा अत्तर आपण आणतो तर आता बाजारामध्ये वाळ्याचं पान मिळतं, त्याच्यात जर ते पाण्यात टाकून ठेवलं तर त्याचं अत्तर होत नाही. पण त्याच्यावर काही प्रक्रिया केल्या, त्याच्यावर काही क्रिया केल्या तर त्याचा अर्क निघतो. अर्क म्हणजे सूक्ष्मता, म्हणजे सूक्ष्मतेचा शेवटचा कण. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला की तू म्हणजेच ना या गोष्टीमधला अर्क आहेस. अर्क म्हणजे काय की सर्व ज्ञात असणं त्याचा, तसं सूक्ष्मतेचा शेवट. मग त्या वाळ्याचा आपण अर्क काढतो आणि त्याचा वापर करतो की तो टिकतो. मग तसं जे काही संत आहेत यांनी समाजापर्यंत स्वाध्याय ज्ञान पोचवण्यासाठी, अगदी ज्ञानेश्वर महाराज असो कोणीही असो, यांनी एखादा विषय, असं ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीता हा विषय घेतला आणि त्या भगवद्गीतेवरती त्यांनी ज्ञानेश्वरी सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितली. पण तेव्हा त्यांनी असे 10 विषय घेतले नाही की मी मला ज्ञान सगळ्याचं आहे तर मी 10 गोष्टी समजावून सांगतो. म्हणजे हा एक सांगायचं कारण असं की आपण जीवनामध्ये यशस्वी का होत नाही, त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपण एका ठिकाणी आपला विश्वास, श्रद्धा किंवा भक्ती, आता जसं सर म्हणले की काय आहे ते एका ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. की एकाच्या चरणी आपण जर लीन झालो तर काही जरी झालं तरी ते चरण सोडता कामा नये. मग भक्ती करताना आपण म्हणतो की श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की राम नाम जपा, म्हणजे स्वरूपानंदांचं आहे की राम नाम जपा कंठी पाप जाई उठाटे, नामे पाषाण तरले नामे पाषाण उद्धारले. म्हणजे एवढं रामनामाच्या शब्दामध्ये ताकद आहे. पण जेव्हा तुम्ही हे रामनाम घेता तेव्हा त्या रामाचं चरित्र पण आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व त्याचं जीवन कसं गेलं, त्याला अरण्यात राहायला लागलं, पण तो आई वडिलांपासून वेगळा झाला, त्याला काय काय भोगायला लागलं, भावंडांवरती प्रेम असून सुद्धा त्याला कुठल्या परिस्थितीत काय प्रकारे त्याला सामोरं जायला लागलं, पत्नीला पतीसाठी कसं सामोरं जायला लागलं, भावाला कसं जायला लागलं, लक्ष्मणामुळे त्याच्या पत्नीवरती काय परिणाम झाला, मग वनात गेले, मग तिथं काय घडलं, मग तिथं आता आपण जसं म्हणतो की सीता ही राणी होती,
तर तिला सुद्धा कांचन मृगाचा मोह पडावा. मग आता ते पुराणामध्ये हे करताना की मला त्याचं त्या कातड्याचं ब्लाऊज हे करून चोळी करून घालायचे वगैरे, या सगळ्या गोष्टी समाजाला कशा पद्धतीने कळतील ह्या अनुषंगाने प्रत्येक लेखकांनी किंवा त्यांनी त्या मांडलेल्या आहे. पण मुळात त्याचा मतितार्थ असा आहे की मोह, की तिला मोह झाला, हे सगळ्यात त्याच्यामधलं सारांश आहे. आणि रामाला तिने पाठवलं. बरं, तिने रामाला पाठवलं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जो ह्या विश्वाचा एक अधिपतीच आहे ना, म्हणजे विष्णूचा अवतारच आहे. मग त्याला सुद्धा असं कळलं नाही का की ते जो सुवर्ण मृग आहे तो सुद्धा एक राक्षस आहे. कारण तो राम होता, म्हणजे देवत्व त्याच्यामध्ये होतच, पण तरी त्याला ते कळलं नाही. मग हे आपण रोजच्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात तेव्हा हे रामायण काय तर जीवन तुमचं कसं जगायचं नाही हे शिकवतात. मग तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की जिथं भगवंत सुद्धा फसू शकला तिथं आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. तर आपणही फसू शकलो किंवा फसलो तर त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, कारण मोह झाला. आणि मग त्या मोहाला मनुष्य स्वतःच जबाबदार असतो. आणि त्याचं मग पुढं काय होतं ते आपण रामायणामध्ये सगळं पाहिलेलं आहे. पण या ज्या अवस्था आहेत या प्रत्येक अवस्था शिकणं गरजेचं आहे. म्हणजे मनुष्याने जर रामायण जर शिकलं, वाचलं नाही म्हणते, त्याच्यामधनं जर शिकलं तर लक्षात येईल की आपल्याला जीवन कसं जगायचं आहे. हे मुद्दा म्हणून सांगायचं कारण असं होतं की आत्ता इतकी लोक काही ना निरनिराळ्या संकटांनी किंवा अडचणींनी व्यापलेली आहेत प्रचंड. म्हणजे मागचा जेव्हा भाग हे झाला, सरांनी तो प्रदर्शित केला आणि त्याच्यानंतर जे मला काही कॉल्स आले, SMS आले, कॉमन प्रश्न सगळ्यांचे त्याच्यामध्ये होते की ते म्हणजे माझ्या घरची परिस्थिती नीट नाही, तब्येती व्यवस्थित नाही, मुलाचं मुलीचं लग्न होत नाही आणि घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलेली आहेत, तर थांबवायचं काम काय. ह्याच्यामध्ये काही जणांना मग मी विचारलं की तुम्ही ठीक आहे, मग तुम्ही काय केलं. काहीतरी आत्तापर्यंत केलं ह्याच्यामध्ये. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काल एकांचा असा झाला की फक्त हे नको व्हायला, म्हणजे त्यांची बदनामी नको व्हायला म्हणून नाव सांगत नाही, पण लक्षात घ्या ह्या चॅनलमुळे काल एकांचा जीव वाचला. म्हणजे एक ताई 2 दिवसापूर्वी आत्महत्या करायला निघाल्या होत्या, इतक्या कंटाळल्या होत्या, पुण्यातल्याच आहेत. पण जसं म्हणतो ना की परमेश्वर प्रत्येक गोष्ट त्या त्या व्यक्तीला त्या त्या वेळेला समोर आणतो. आणि जो मागचा भाग होता हा कशात तरी त्या YouTube बघत असताना लकीली त्यांच्या समोर आला आणि त्यांनी तो ऐकला. आणि काल त्यांनी ते संपर्क केला की मी परवा माझ्या डोक्यामध्ये हा विचार होता की गेली 8 वर्ष मी ज्या त्यांचे अडचण वेगळी आहे ती सांगू शकत नाही, पण नाईट मी ठरवलं होतं की आत्महत्या करायची. आणि मुलाचा फक्त सोय करण्यासाठी मी 2 दिवस थांबले होते. पण हा चॅनल आला आणि आता माझं मत परिवर्तन झालेलं आहे आणि मला याच्यातनं मार्ग हवा. म्हणजे एखादी छोटी गोष्ट किंवा आपण म्हणतो की परमेश्वर निर्मित असते किंवा केलेली असते की काय त्याच्यामध्ये फरक पडतो किंवा त्याचा परिणाम होतो हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. की त्यांना त्या गोष्टी जाणवल्या आणि काय जाणवलं की इतकी फसगत केलेली होती. जसं म्हणतो ना की आधीच ज्याला आजारी असतो आणि मनुष्य मग जातो, पोटात दुखतंय म्हणून डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर सांगतात असं करू आपण पहिल्यांदा एक्सरे काढू, मग एक्सरेवाल्याचे पैसे होतात. मग म्हणतात आपण सोनोग्राफी करू, मग सोनोग्राफीचे पैसे होतात. मग म्हणतात MRI करू, मग MRIचे पैसे होतात. मग म्हणतात आपण ह्याच्यात नाही, आपण मग रक्ताच्या चाचण्या करू, मग रक्ताच्या चाचण्या होतात. मग म्हणतात आता आपण ऑपरेशन करून बघू, मग आपण तिथं म्हणतो की ऑपरेशनच्या जागी काही दुसरं सोल्युशन आहे का, तर म्हणतात बघा थोडा आपण वाट बघून बघू. म्हणजे तोपर्यंत त्याच्यात मग माझ्या अजून ओळखीचे डॉक्टर त्यांच्याकडनं अमुक क्रिया करून घ्या म्हणून तिथं जा, म्हणून तिथं.
आणि शेवटी सगळं येऊन झालं, सगळ्यांचं सगळं झालं की मग असं होतं की नाही, तुम्ही काही त्याच्यात मध्ये काही दुसरं सोल्युशन नाहीये, तर जेवढं जगाल तेवढं जगाल. हीच गोष्ट अध्यात्मामध्ये सध्या घडत आहे. अमुक करा, तमुक करा, ह्या गोष्टी करा. आणि हे त्यांनी अनुभवलं आणि त्यामुळे ते जास्त त्रस्त झाल्या की त्यांना इतक्या लोकांनी कुठं कुठं अगदी उत्तराखंड इकडं तिकडं त्या बिचाऱ्यांना पाठवलं. कारण मनुष्य जेव्हा संकटात असतो, त्रासात असतो, तेव्हा तो काही करायला तयार होतो. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला खरं सांगायचं तर ना, तर अध्यात्माचा ज्ञान उपयोगी पडतं हे कळणं खूप गरजेचं आहे. तात्पुरता सोल्युशन जो घेतो तो कधीच अध्यात्मामध्ये किंवा सेवेमध्ये पुढे जाऊ शकत नाही. पण जो निरपेक्ष भावनेने जातो, जिथे अपेक्षा कुठलीही न ठेवता जो करतो, तो नक्कीच यशस्वी होतो. त्यांनी इतकं फिरवलं की त्यांचे दागिने मोडले गेले. त्यांची शेवटी एकच मणी त्यांचा आता शिल्लक आहे. तेवढाच फक्त त्या म्हणल्या की मी विष आणण्यासाठी घेणार होत्या. मुद्दामून उदाहरण सांगतोय की कुठल्या अवस्थेत माणसं नेऊन ठेवतात. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की अशी फसगत ह्या गोष्टीतनी होते आणि त्यांची झाली. आणि त्यांचा समज असा होता की माझे स्वतःचेच घरं इतके वाईट आहेत की म्हणजे सगळ्यांनी उत्तम प्रकारे त्यांच्याप्रमाणे विद्येनी सगळ्या गोष्टी करून मला केलं तरी माझी अडचण दूर होत नाहीये, हा त्या बाईंचा झालेला गैरसमज होता. म्हणजे मी सगळींकडनं त्याच्यामध्ये घेतोय. आपण एखादा मला तब्येत बरी नाहीये, मग एका कंपनीचं व्हिटॅमिन घेतलं नाही तर दुसऱ्या कंपनीचं व्हिटॅमिन घेतलं आणि दोन्ही काम करत नाही, तेव्हा मग असंच होतं ना की माझीच तब्येत ते स्वीकारू शकत नाही, असंच त्याचं आउटपुट होतं. पण आपण हा नाही विचार करू शकत की ते व्हिटॅमिन आपल्याला लागूच नाहीये. म्हणजे आपण आपल्या देहाचा अभ्यास केलेला नाहीये म्हणून ते आपल्याला लागू पडत नाही. आणि ही गोष्ट त्या ताईंच्या लक्षात आली की मी फसवली गेलेली आहे. पण जेव्हा फोन आला त्यांना म्हटलं सोडून द्या. आता फसवलं गेलेलं आहेत ना, आता सोडून द्या. आता त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे कर्मावरती विश्वास असेल तर त्यांचं मनुष्य आपण जसं म्हणतो की आपण एखाद्यातनं पैसे कमवतो एखाद्यामध्ये, तर ती त्या माणसाला त्या अनुषंगाने व्यावसायिक असतं तर त्यालाही काही फरक पडत नाही. आणि तो तुम्हाला जर जाणून बुजून फसवत असेल तर त्याच्या तो कर्माचा भाग असतो, तो त्याला कधीतरी भोगाला हा लागतोच आणि लागतोच. हा कर्माचा सिद्धांतच आहे त्याच्यात. दुसरी गोष्ट अशी झाली, दोन उदाहरणं मुद्दाम मी पहिल्यांदा सांगतो की सगळ्यात वर्स्ट म्हणजे वाईटला वाईट उदाहरण आहे की मनुष्याची काय अवस्था होते आणि कोसळतो. अजून एक आमचे डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्याकडं एक ताई होत्या. त्या म्हटल्या माझ्या मुलाची अडचण आहे. गोष्ट ही ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वीची आहे. आणि त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही या. मग त्या आल्या. त्यांना म्हटलं बोला. त्यांचा मुलगा म्हणजे IT मध्ये काम करणारा एकुलता एक मुलगा, मिस्टरांचा टेम्पोचा व्यवसाय, 7-8 टेम्पो त्यांचे होते. बाई स्वतः चांगल्या पदावरती म्हणजे डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या. फ्लॅट वगैरे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये होतं. मुलगा सुद्धा व्यवस्थित. मुलाचं वाढदिवस होता, मुलाला स्पोर्ट्स बाईक घेऊन दिली. सगळं आनंदी वातावरण, कुठेही काही प्रॉब्लेम नाही, अडचण. मुलगा ट्रिपला गोव्याला गेला आणि गोव्यामध्ये आता हल्ली मोबाईलची सेल्फी काढायचे सगळीकडे खूप प्रकरण झालेले आहे. आणि ज्या हॉटेलमध्ये होता तिथं पहिल्या मजल्यावरनं सेल्फी काढत होता आणि सेल्फी काढता काढता त्याचा पहिल्यावरनं तोल गेला आणि तो पहिल्या मजल्यावरनं खाली पडला. बापरे. आणि खाली पडल्यानंतर त्याच्या अर्थातच मेंदूला धक्का लागला. तो वाचला, पण त्याच्यानंतर महिनाभर हॉस्पिटलमध्ये होता. मग कोमामध्ये होता. तिथलं गोवा हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, तिथनं तो शेवटी पुण्याला शिफ्ट झाला. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूला मार बसलेला आहे आणि मेंदू एका बाजूला थोडासा सरकलाय, तर ह्याला काही कळणार नाही. कधी हा व्यवस्थित रिस्पॉन्स देईल कळेल हे काही सांगता येणार नाही. बाकी सगळं व्यवस्थित सिस्टम शरीराची चालू. मुलाला घरी घेऊन आले. त्याचं वडिलांचा व्यवसाय व्यवस्थित होता. 6 टेम्पो होते म्हणजे काही कमी नव्हते. आईचं हे चांगलं होतं.
मुलाची ट्रीटमेंट चालू झाली. मुलाला आईनी म्हणजे रजा काढून पहिल्यांदा, शेवटी पोटचा गोळा आहे, मग पहिल्यांदा त्या थांबल्या. आणि मग डॉक्टरांचे म्हणजे जे मित्र डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं ते ट्रीटमेंटला गेले की ह्याला काही करता येईल का, ह्याला काही होईल का. तर ते म्हटले की नाही, आत्ता जे आहे ते आपण डॉक्टरच्या पेशाने जसं मेंटेन ठेवता येईल एखाद्या रुग्णाला तसं त्यांनी ते सांगितलं. पण मीन होईल त्याला एकदा ब्रिदिंगचा त्रास झाला, कारण ह्या शेवटी कॉम्प्लिकेशन सगळ्या वाढत जातात. ब्रिदिंगचा त्रास झाला, त्याला चेस्टमध्ये इन्फेक्शन झालं म्हणून हॉस्पिटलाइज केलं. मग तिथनं त्याची आईशी माझी ओळख झाली. त्या आल्या की माझ्या मुलाचा असा असा त्रास आहे. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं तर ह्या गोष्टी कसं आहे, म्हटलं तुमचा स्पष्ट कधी बोलावं. म्हणजे माझ्या गुरूंनी एक गोष्ट सांगितली होती की एखाद्या माणसाला जर कॅन्सर असेल ना त्याला सांगावं की तुला कॅन्सर आहे, आणि एखाद्याला काही नसेल ना तर त्यालाही सांगावं की तू कितीही जरी म्हणलात मला कॅन्सर तरी तुला नाहीये. ही आपल्या शब्दामध्ये आणि आपल्याला खात्री पाहिजे, म्हणजे जरतरचा भाग नसावा. म्हणजे आहे असं आहे, नाही तर नाहीये. तर त्यांना सांगितलं की ताई, तुमचा मुलगा जो आहे ह्याला तुम्ही एका कुठल्या तरी संस्थेमध्ये दाखल करा, कारण तो हात काही तुमच्या हाती काही लागेल असं काही वाटत नाही. तर तेव्हा तुम्ही त्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं ह्याला काही मग काय एक दोन आपल्या क्रिया असतात व्हायब्रेशनच्या, तेवढ्या त्यांना सांगितल्या. तेवढं म्हटलं करा, झाला तर उपयोग होईल, खात्री नाही सांगताय, पण म्हटलं झाला तर उपयोग होऊ शकेल, नाही तर नाही. आणि मग अशा तऱ्हेने दिवस चालू झाले. काही दिवसांनी, 1-2 महिन्यांनी ते परत आल्या आणि म्हणल्या की त्याची मुंबईला आम्हाला कळलं की एका ठिकाणी ट्रीटमेंट चांगली होते, म्हणून आम्ही स्पेशल ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो. आणि तिकडनं गेल्यानंतर आमचे जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये खर्च झाले, पण हाती काही नाही आलं म्हणून. तर ते म्हणले आपण 3 सेशन करू. बघा, 1 सेशनला 12 लाख, त्याच्यामध्ये काय 2-3 दिवसाची ट्रीटमेंट असेल, असे 3 म्हणजे 36 लाख झाले. जायचा याचा खर्च वेगळा, तर आपण एक 37 लाख धरू, म्हणजे एवढ्या वेळ जाणं येणं राहणं त्याच्यात. आणि ते म्हणले की याच्यात, म्हटलं ताई कसं आहे की तरी उत्तर माझं तेच आहे की ते काही बदलणार नाही, की हा उठेल असं नाही वाटत. तुम्ही बघा काय करायचं, आणि त्याच्यावरती शरीरावरती काही त्याचा फरक पडणार नाही. आणि ते गेट पण शेवटी एक आपण असताना आई आहे, एक आपल्याला आशा असते, त्यामुळे मनुष्य करत राहतो. पण समाज किंवा ह्या माणसं कशा त्याचा फायदा उठवतात ना, त्याच्यासाठी मी उदाहरण सांगतोय. मग त्यांनी मुंबईला 1-2 ज्योतिष आहेत की याच्यामध्ये आहेत, की ते म्हणले की तुम्ही अमुक आपण त्याच्या तुम्हाला खड्यांचं म्हणजे खड्यांचं ब्रेसलेट करतात, वेगवेगळे स्टोन थेरपी त्याला म्हणतात त्याच्यामध्ये, तर ती आपण हे करू. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1.5-2 लाख रुपये घालवले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. आणि शेवटी 6 वरनं 2 टेम्पो राहिले, 4 टेम्पो त्यांना विकायला लागले. टेम्पो विकायला लागल्यानंतर हळूहळू यांच्या रजा संपत गेल्या. मग त्यांना कामावर जायला लागलं, माणूस ठेवायला लागला. या गोष्टी त्या जशा जोडून सांगताय, अमुक तुम्ही ह्यांच्याकडे जा, हे यांचं हाताने यांच्यामध्ये अमुक व्यक्तींचं वारं येतं आणि ते जे देतात औषध, तर त्याच्यातनं तुमचा मुलगा बरा होईल. मी तुम्हाला प्रोसेस करून पाणी देतो आणि त्याला खर्च 25,000 रुपये येईल, अशा तुम्ही 5 बाटल्या घ्या आणि दर महिन्याला 1 बाटली. अशा करून त्यांनी त्या बाटल्या घेतल्या. आणि ज्या दिवशी बाटल्या घेतल्या होत्या त्या राहायला लांब आहेत, तर त्या माझ्या इकडनं त्या आल्या होत्या. त्या म्हटलं ह्या आत्ता बाटल्या घेतल्या. तर म्हटलं अहो कशाला घेतल्या त्याच्यात, म्हटलं ह्याचा काही परत उपयोग होणार नाही. त्या वास्तविक येत होत्या की कधीतरी आशा निर्माण होईल की माझ्या ह्याच्यामधनं की नाही आता तुमचा मुलगा हे होऊ शकेल. त्या दिवशी ताईनं म्हटलं ताई, एकदा जी गोष्ट आली तर तीच फायनल, म्हटलं त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि तुम्ही पैसे जास्त घालवू नका, मला कळतंय तुमच्या पोटचा गोळा आहे, पण त्याचे जे भोग आहेत किंवा त्याचं जे त्याच्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे ते इथपर्यंतच लिहिलेलं आहे. परत आईचं हृदय आलं, मग त्या घेऊन गेल्या आणि सेम कंडिशन, कुठेही बदल नाही.
एक टेम्पो राहिला आणि वडील एका ठिकाणी नोकरी करायला लागले. काही दिवसांनी तोही टेम्पो गेला, कारण बँकेचे हप्ते थकले ह्याला फ्लॅटला जे होते ते. त्यामुळे 2 फ्लॅट घेतले होते, कारण कसं असतं माणसाकडे पैसा असतो तर माणूस इन्व्हेस्ट करतो तसं. मग तो एक फ्लॅट त्यांना विकायला लागला. मग परत कोणीतरी सांगितलं की तुम्ही हैदराबादला मुलाला घेऊन जा, तिथं थेरपी चांगली येते त्याच्यात. परत त्यांनी फोन केला, म्हटलं त्यांना रिपोर्ट त्या म्हणल्या मी पाठवले, तर ते म्हणले इथं होईल, पण इथं तुम्हाला राहायला लागेल 8 दिवस, एक कुठली तरी फॉरेनची थेरपी की त्यांनी ते ओके होईल. आणि हे सगळे लाखात गोष्ट त्याच्या. मग त्याच्यासाठी त्यांनी अजून 5-6 जणांकडं, ज्योतिषांकडं किंवा ह्याच्यामध्ये गेलं. त्यांना हे केलं की आम्ही अमुक करतो, तमुक करतो, आम्ही ह्याच्या प्रकारे त्याला अभिषेक करतो. सगळ्या गोष्टी होतात. ह्या काळामध्ये जेव्हा मनुष्यावर संकट असतं ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक मनुष्य आज ना जे ऐकणार आहेत ना ते गेलेच असते. मग आपण अभिषेक करतो, पूजा करतो, शांती करतो, सगळ्या गोष्टी करतो. सगळं केलं आणि एक कंडिशन अशी झाली की त्या बाईची नोकरी पण गेली, नवऱ्याचं सर्वस्व गेलं, मुलगा आहे तसाच घरामध्ये ठेवायची वेळ आली, आईला तिथं जागेवर बसायची वेळ आली. इथपर्यंत पैशाची कुठलीही अडचण नव्हती. आज एखादा घरामध्ये बेड रिटर्न ज्यांच्याकडे कोणी असेल पेशंट, तर त्याला माहिती आहे रोज मनुष्य ठेवलं तर 500 ते 1000 रुपये घेतो त्या माणसाचं करायचं. 1,500 ते 2,000. म्हणजे ते आपण एक उदाहरण म्हणून त्याच्यात धरलं, तर ते त्यांना देणं शक्य नव्हतं. आणि एक दिवस अशी कंडिशन झाली की त्या मुलाला रोज 5,000 रुपये खर्च आहे. त्याला कुठला तो प्रकारचा एक ऑक्सिजनचं हे लावायला लागतं, कुठली एक थेरपी करायला लागते, तर ती करायसाठी 5,000 रुपये साधारण रोज खर्च त्याला येतो. म्हणजे 1,000 रुपये त्या थांबणाऱ्या बाईसाठीचा आणि ते 4,000 रुपये अमुक खर्च. सगळं गेलं, आता काहीच शिल्लक नाही, पण मुलाला हे करायचं आहे. आणि तेव्हा त्यांची माझी भेट झाली. परत आल्या, ते म्हणले की सगळं असं असं झालं. आणि म्हणजे सरांनी ज्या डॉक्टरांकडे गेले होते ते म्हणजे सरांनी सांगितलं होतं की काही करू नका, तुम्ही सांगितलं, पण आता केलं, आता सगळं हे झालं, सगळं गेलं, विकटिक सगळी झाली. नवरा जीवनामध्ये कधीही दारू प्यायला नव्हता. ते मित्रांनी हातामध्ये ग्लास थांबवला तेवढे पित नाहीत, पण पितात. लक्षात घ्या, वास्तवता मी समोर मांडतोय अध्यात्मातली. आणि म्हणले आता मला पर्याय नाहीये, 5,000 रुपये मी रोज कसे आणू. तर मग आता म्हटलं ताई तुम्हाला परत सांगतो की तुम्ही स्वीकारा ही गोष्ट की माझा मुलगा ह्याच्यामध्ये होऊ शकत नाहीये. आणि म्हटलं तुम्ही डी.वाय. पाटील यांच्या कॉलेजमध्ये एक कक्ष आहे की तिथं तुम्ही ती संबंध हे तुमची निगा राखली जाते आणि अशा ह्याच्यामध्ये होतात गोष्टी, तर तिथं तुम्ही करा. आपण कुठंतरी ओळख किंवा कशा पद्धतीने हे करू, जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तो तिथं मेंटेन राहील. कारण असं कोणाला मारू तर शकत नाही आपण त्याच्यामध्ये, एवढं निश्चित आहे त्याला. तर म्हटलं अजून 1-2 महिना प्रयत्न करतोय. तर ठीक आहे, हरकत नाही. रोज 5,000 म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, 5-15 1.5 लाख रुपये झाले. जेव्हा मी त्यांना विचारलं की इन्कम सोर्स काय, त्या ताईना तिच्याच बहिणीने सांगितलं की तू शरीर विक्री कर, तुला दिवसात तुला मी 2 कस्टमर देईन आणि तू शरीर विक्री केलीस तर तुला 5,000 रुपये मिळतील. त्या ताई माझ्या समोर बसून हा त्यांना मिळालेला ऑप्शन योग्य आहे का नाही हे मला विचारायला आलं. आज माझ्या जागी कोणीही असलं तर त्यांनी काय त्याला उत्तर दिलं असतं मला तुम्ही सांगा. जे मनुष्य संकटाच्या कुठल्या परिसीमेला जातो, जीवनामध्ये सुखी चाललेलं नंदनवन हे स्मशान कसं घडतं एका घटनेमुळे. आणि वरती हेही म्हणल्या की मी ऑलरेडी 2 वेळा हे अप्लाय पण केलेलं आहे आणि मला पैसे मिळाले. म्हणजे हे किती दुर्दैव आहे. नंतर त्यांचा मुलगा
महिन्याभराने तो गेला. पण आज त्या भगिनीचं काय झालं असेल, काय वाटलं असेल, आणि ज्यांनी सगळ्यांकडे त्या फिरल्या त्यांचं काय झालं असेल. दुर्दैवाने मला नाव नाही, पण मी बाजू मुद्दामून का सांगून ठेवतो की आपला दृष्टी डोळे उघडे पाहिजेत. कात्रज बाजूला एका कोणी शारीरिक सुद्धा त्या बाईचा एकाने हे घेतला. तेव्हा त्यांना म्हटलं, ताई तुम्ही एवढ्या शिकलेल्या, सारख्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम केलेल्या, आणि तुम्ही असं त्याच्यामध्ये. त्या म्हटल्या, मी मुलासाठी म्हणजे काय घडतं आणि समाज कसा त्याचा फायदा घेतो आणि काय भोगायला लागतं, पत्रिकेच्या दृष्टीने विचार केला किंवा त्याच्यामध्ये असं काय ग्रह वाईट होते, कोणाचे होते? मुलाचे ग्रह वाईट होते, आईचे होते का वडिलांचे होते? म्हणजे पत्रिका बघताना मी कोणाची बघायची किंवा ज्योतिषाने कोणाची बघायची? म्हणजे मुलाला शारीरिक व्याधी झाली, आईनी शारीरिक भोगलं, आणि बापानी मानसिक आणि व्यावहारिक सगळ्या बाजूने सहन केलं. मग ह्याच्यामध्ये काही जण मग लगेच त्याला सांगून होतात कुळदोष, मोठा काय जो झालेला असेल तो दोष, मग तुमच्या घरावरती मोठी कोणीतरी करणी केली आहे किंवा कोणीतरी करणी तुम्ही जात असताना ओलांडली गेलेली आहे, कोणीतरी येऊन तुमच्या इथं उतारे केलेले, अमुक केलेले आहे. ह्या मनुष्य इतका कमकुवत होतो मेंदूने आणि ह्या गोष्टी क्षणात स्वीकारतो की खरंच माझ्या बाबतीत असं झालं असेल किंवा घडलं असेल, आणि त्याच्यावरती तो सोल्युशन मागायला जातो. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा ज्या तत्वाकडे जातो, असं धरून चालू की तुम्ही मंडईमध्ये स्वामींच्या मठात जाताय, चरित्र वाचा, सगळ्या गोष्टी वाचा. काय होतं, पोथी ज्यांनी लिहितात, चरित्र ज्यांनी लिहिलंय, एखादं उदाहरण असं असतं, एखादं की कोणाची तरी बाधा झाली आणि ते त्यांनी उतरवली, महाराजांनी उतरवली. ह्या गोष्टीचा नंतर इतकं भांडवल केलं जातं, त्या पोथीतलं इतकं भांडवल केलं जातं की नंतर एखाद्याचे बंगला, घोडे, गाडी त्या एका उदाहरणावरती होतात. स्वामींनी चेटूक उतरवलं म्हणजे चेटूक हा प्रकार आहे, नक्कीच आहे, पण तो कोणासाठी आहे? आपल्यासाठी नाहीये. आपण आपल्या मनाची ताकद किती उत्तम ठेवायची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. दत्त संप्रदायाची जेवढी स्थानं आहेत, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जना घरामध्ये माझं आत्ता व्यवस्थित चाललं होतं, आत्ताच्या आत्ता माझी परिस्थिती ढासळली. मला असं वाटतं माझा मुलगा मुलगी व्यवस्थित वागत नाहीये, डिप्रेशन मध्ये. मुलं डिप्रेशन असलेली सध्या उदाहरणं खूप, काहीच करत नाहीत. त्यांच्या आई वडिलांना एक प्रश्न विचारतो मी, मुलांकडे मोबाईल आहे का? आहे. मुलगा खातो का? नाही म्हणे, जेवत नाही, पण तो बाकीचं सटर फटर म्हणजे मॅगी खा, पिझे खा, हे खातो. म्हटलं चहा कॉफी? हो, चहा कॉफी वगैरे त्याला 5-5, 7-7 वेळा लागतं. तेच आम्हाला कळत नाहीये की अगोदर जो कॉफी पित नव्हता तो कॉफी प्यायला लागला, अति कॉफी पितो, आपल्याच रूममध्ये एकत्र बसतो, काही कळत नाही, त्याला विचारलं तर काही बोलत नाही. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसतो हा. तुम्ही तुमच्या हाताने मुलाला वाटोळं तुमचं केलेलं असतं तुम्ही. कारण त्याला ती बसून, जर मुलगा भारीत असता, भुताटकीनी झपाटलेला तुमच्या दृष्टिकोनातनं म्हणताय असता, तर तो काय त्याला असं कुठल्या शास्त्रात किंवा पुराणात त्याने दाखवावं की भूतानी मॅगी मागितली आहे, पिझ्झा मागितलेला आहे, कॉफी मागितलेली आहे, मोबाईल मागितलेला आहे. मोबाईल मधला गेम खेळायला त्याला अक्कल आहे. पण आई वडील काय जे सांगतायत किंवा जे बोलतोय इतर आपल्या घरातले नातेवाईक, तेव्हा तो अँगर होतो, म्हणून तो शांत राहावा म्हणून तुम्ही हे त्याला पुरवता. म्हणजे किती स्वतःच्या हाताने मुलाचं. मग त्याच्या गळ्यामध्ये अजून काहीतरी माळा घालायच्या की नाही तुला? परवा एकाने त्याच्यावर सांगितलं नाही, त्याची म्हणजे त्या बाईचं त्या स्वतः ज्योतिषी आहेत,
नाही, त्याचं कसं आहे की जूनपर्यंत मला माहिती आहे की दशा चालू आहे चंद्राची, त्याच्यामुळं तो काही परीक्षेत उत्तीर्ण चांगल्या मार्काने होईल असं मी म्हटलं नाही. पण म्हटलं तू दे परीक्षा. म्हटलं हे तुम्ही मुलाला बोललात का? म्हणे हो होय, का बाजूलाच बसलाय. म्हटलं कसं होईल? तुम्ही जर मुलाच्या डोक्यात, हुशार मुलगा जर आहे तर त्याच्या डोक्यात टाकून ठेवलं की तुझ्या पत्रिकेतलं चंद्र वीक आहे आणि तू त्याच्यामध्ये हे दे, तर म्हटलं जी नाहीये ती गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये ठसवताय. आणि दुर्दैवाने हे लोकांना कळत नाही. म्हणजे असं तसं कसं होईल? जर तुम्ही तुमच्या देहाला, तुमच्या अवचेतन मनाला तुम्ही जी कमांड देता ती स्वीकारून देहामध्ये आत्मिक ऊर्जा निर्माण होते आणि ती आपल्या देहाला वरती आणि आपल्या भौतिक अवस्थेवरती काम करत असते. जप करतो म्हणजे काय करतो? श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ. कुठंतरी त्याचा परिणाम देहामध्ये होतोय ना. म्हणजे एवढं निश्चित आहे की कुठंतरी मी काहीतरी बोलतोय त्याचा माझ्या देहावरती परिणाम होतोय. मग जर ही सत्यता आहे तर मग तुम्ही नकारात्मक जेव्हा विचार करता किंवा अशा गोष्टी जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना सांगता की तू अमुक ह्याच्यात कर, मुलगा जन्मला नाही तर विचारतात कुठली त्याला 7.5 आहे का, ते आहे का. म्हणजे किती आपण अध्यात्मामध्ये आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने अधू होत चाललेलो आहोत. मग तुम्ही घरामध्ये दिलंय ना. मग माझे वडील गुरुचरित्र वाचायचे, पण मग माझ्या असं लक्षात आलं की एकांकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं की तुम्ही ते गुरुचरित्र वाचतायत, मग त्यांच्या खातनं असं झालं, मग ते तुम्ही आता वाचू नका. आता मी सांगतो ते तुम्ही वाचा. हा सध्या खूप भाग आहे. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या तत्वाशी निगडीत असते, त्या बाबतीत जात असते, पण ती बदलते. थोडंसं विषयांतर झालं, मगाशी उदाहरण वेगळं सांगत होतो की घरामध्ये जर असे काही तुमच्या अडचणी असतील, असं काही वाटलं, तर जी दत्तस्थान आहे त्यातलं माणगाव हे एक दत्तस्थान असं आहे की त्या दत्ताच्या मंदिराच्या बाजूला 2 खांब आहेत की टेंबे स्वामींच्या पासनं ते खांब आहेत की त्याला मिठी मारली की ह्या अडचणी दूर होतात. हे तिथं गेलं किंवा तिथं पाहिलं की तुमच्या कळेल. पण अंधश्रद्धा ठेवून जाऊ नका, श्रद्धा ठेवून जा. श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना श्रद्धा आणि भक्तीमध्ये तफावत करतात. श्रद्धा म्हणजे काय? ते विश्वास. म्हणजे अमुक माणसावरती माझी श्रद्धा आहे आणि भक्ती असणं वेगळं. गजानन महाराजांवर माझी श्रद्धा आहे म्हणजे गजानन महाराजांनी जे त्यांच्या जीवनामध्ये पायंडे घालून दिले ते मी माझ्या जीवनामध्ये आचरण करू शकेन असं वाटतंय. करीन का नाही मला माहित नाही, असा विश्वास आहे की त्यांनी माझं काम होऊ शकेल. आणि भक्ती म्हणजे काय? तर भक्त अधिक आसक्ती. त्याला त्या गुरुशिवाय बाकी काही दिसत नाही. म्हणजे भौतिक गोष्टी त्याच्यावर नसतात. म्हणून भक्ती हवी. भक्तीमध्ये अपेक्षा नसतात. म्हणून म्हणजे हा श्रद्धा आणि भक्तीमधला सगळ्यात मोठा फरक आहे, विश्वास आणि आसक्ती. मग जर आसक्ती असेल आणि मग ह्या इथं परत आपण स्वामींच्या इथं येऊ की त्यांनी कुठे लिहिलेलं आहे का की वेगवेगळ्या ठिकाणी जा. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस की एकदा रामकृष्ण परमहंस, दुसरं कोणी नाही. मग ही उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर प्रत्येकाची. तर त्या अनुषंगानेच आपण एकच तत्व धरलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मग होतं काय? मग नाही, मग एक समजा मी आता असं धरून चालू, खंडोबाचं करतोय, असं धरून चाला. हे खूप शब्द कॉमन आहेत. अमुक करतात, वारं येतं, अंगात येतं, संचार होतो, त्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत की ह्या सगळ्या त्याच्यामध्ये येतो. म्हणजे मला खूपच आश्चर्य वाटतं. मी स्वामींच्या मंदिरात जातो, स्वामींशी बोलतो, तेव्हा ते बोलत नाहीत कारण की मी त्याला मूर्ती समजतो. पण अमुक व्यक्ती आहे, त्यांच्यात स्वामींचा संचार होतो आणि ते बोलतात. काय गरज आहे स्वामींना दुसरीकडे जाऊन बोलायची? मी कोणाला परत सांगतो, नावं ठेवत नाहीये. अशा विभूती खूप आहेत. अगदी माऊलींनी सुद्धा रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतलेले होते, पण ते माऊली होते. आपण ज्या ठिकाणी तुम्ही जाताय, मूळ पीठाला तुम्ही जर जाताय, जर स्वामींच्या समोर आहेत ना, तर स्वामी तुमच्यासाठी सगळं करत असतात.
सगळ्या गोष्टी करतात, महाराज सगळ्या गोष्टी करतात. पण याच्यात हे असं होतं आणि मग त्यांनी मला असं सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही असं कोणी सांगतं का, कुठली व्यक्ती जाते का कुठल्या कोणाकडे ज्यांच्या संचार होतो त्यांना विचार की माझ्या घरामध्ये 4 कोटी रुपये पडून आहेत, तर मी तसं काय करू. एखाद्या जाऊन तुम्ही विचारून बघा बरं, किंवा माझ्या मुलीचा संसार उत्तम चाललेला आहे, की आता तो एवढा उत्तम कसा काय चाललाय, म्हणजे काही आहे का, काही खास माझ्या मुलांचे काही ग्रह आहेत का की जे उत्तम चाललाय. तर त्यांची उत्तर त्यांच्याकडे नसतात, कारण नाहीये. तर एक सोपी गोष्ट आहे, मला जर अडचण आहे ना तेव्हाच मनुष्य तिथं पोचतो, मग तेव्हाच फक्त स्वामी कसे बोलतील. जे सुखसमाधानी आहेत, सर्व आहेत, तर त्यांच्याशी ते संधान सांगतात, मग तुमच्याशी का नाही साधत. आणि मग ते संधान ज्यांच्याशी अंगात सांगतात, संचार येतो, मग दरबार कशाला भरवायला पाहिजे. अमुक गोष्टी आहेत, मग पादुका हे होतात, सगळं होतात, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या जातात, सगळं केलं जातं. मला तुम्ही दाखवा की त्यांनी सांगितलं की माझं असं सगळं मांडा, असं मला पुरावा दाखवा की त्यांनी सांगितलं की माझा दरबार भरवा, असं तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. माझी चॅलेंज आहे की यांनी सांगितलं की माझा दरबार भरवा. अहो, राजा जिथं बसतो तिथं सिंहासन असतं, ज्या दगडावर बसतो ते, तो असे दरबार भरवत नाही. आणि स्वाध्यायाचा त्यांनी, अगदी रामदास स्वामी असो कोणीही असो, त्यांनी लोकांना उपदेश करण्यासाठी एकत्रीकरण केलं. त्यांनी व्यवसाय केला नाही. मग ह्यांनी तर किती करायला पाहिजे होता. रामदास स्वामींकडे ताकद होती, टेंबे स्वामींकडे ताकद होती. म्हणजे ह्या सगळ्या जणांनी किती इस्टेटी कमवल्या हे तुम्ही कधी आपण विचार करतो का, की यांच्याकडे, ज्ञानेश्वरांकडे किती पैसा होता, ज्ञानेश्वरांकडे कसे त्याच्यामध्ये राहत होते. मग पैसा कमवू शकले नसते का तेव्हा. एवढं अवहेलना त्यांना सहन करायला लागल्या. विष्णूचा अवतार होता तरी सहन करायला लागल्या. मग आपण आपल्या जीवनामध्ये आलेली छोटीशी जर एखादं संकट असेल तर एवढे हतबल का होतो आपण. त्याचा अर्थ तुम्ही पुराण किंवा त्याच्यामध्ये वाचत नाही, किंवा तिथपर्यंत ते नुसतंच वाचता. 5 जणांचा स्वीकार करायला पाहिजे आणि सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून या गोष्टी करणं गरजेचं आहे. चांगदेव महाराजांनी एवढे मोठे अधिकारी होते, पण माऊलीनं ओळखू शकले नाहीत. पण शेवटी सरेंडर झालेच ना. शेवटी त्यांच्या पायाशी गेले. मुक्ताईला स्नानाला जेव्हा सकाळी गेले तेव्हा मुक्ताई, तेव्हा काळच असा होता की इंद्रायणीच्या काठी एक स्त्रिया पहाटे अंधारात असताना स्नान करून जायच्या. चांगदेवांनी पाहिलं मुक्ताईला, मुक्ताईनी पाहिलं की चांगदेव येत आहेत. त्यांनी मान फिरवली. मुक्ताई म्हणली, अरे तू मुलगाच माझा, आईकडे बघायला तुला लाज कशी वाटते. ही कधीची गोष्ट आहे, आहे आपल्या लिहिलेली आहे. म्हणजे गोष्टी, घटना कधीपासून आहेत, पण आपण ह्याच्यातनं काय घ्यायचं आहे हे महत्वाचं आहे. दृष्टिकोन आपला कसा बदलायचा आहे ना, हा महत्वाचा आहे. नुसती सोल्युशन नाही त्याच्यामध्ये. आणि सध्या ह्याच्यामुळे आपला उत्कर्ष होत नाही. पण 10 घरामधल्या 9 घरामध्ये अडचणी ह्याच्यामुळे येतात की तुम्ही त्या विकत घेऊन येता. आज तुम्ही मोबाईल उघडा, तुमचा गूगल करा, पहिलीच असेल, ये 3 राशियों पे अगले 30 साल ऐसी ऐसी धन की वर्षा होगी. तुम्ही लगेच आपण बघतो की आपली रास आहे का, आहे, चला म्हणजे पुढचे 30 वर्ष आपल्यावरती धनराशी. कसं असेल, जशी चालत दर वर्षाला बदलते असेल, 3 वर्षांनी 2.5 वर्षांनी बदलत असेल, तर 30 वर्षाचं कसं होऊ शकेल सांगा बरं. म्हणजे एवढी आपण जर बुद्धी घाण टाकली आपली, की मग जसं लिहिलेलं असतं की एका राशीमध्ये तुम्हाला अमुक त्रास होतील, मग मन कमकुवत असेल की तिथंच मग त्याचे लगेच सोल्युशन की तो अर्धवट सांगतो. काल तर अजून एकच मी छोटंसं आलं, म्हटलं बघावं काय, अजूनच हास्यास्पद झालं की जे हातात हल्ली त्या मण्यांचं घालतात काही काही वेगळे प्रकार, पैसे खेचून घ्यायचे प्रकार,
लक्ष्मी खेचून घ्यायचे प्रकार, नकारात्मकता आपल्याला नकोय म्हणून फेकायचे प्रकार. तर त्यांनी कसा व्यवसाय चालू केला की जे तुम्ही हातात घालता हे मोबाईल आहे, सिम कार्ड सारखं आहे, म्हणजे हे कधीतरी तुमच्या ऊर्जेमुळे डिस्चार्ज होतं. तर आमच्याकडे ते केमिकल आहे की त्याच्यामध्ये ती माळ तुम्ही रात्रभर ठेवलीत तर ती चार्ज होईल आणि तुम्ही उद्या हातात घालू शकता. माळेची किंमत 99 आणि केमिकलची किंमत 200 रुपये. काय आहे हे? आणि आपण लगेच पटापटा अजून एवढ्या लोकांनी घेतली लिमिटेड ऑफर की आपण लगेच जातो. बघ 10 पैकी 6 माणसांच्या हातामध्ये, मुलींच्या हातात, मुलांच्या हातात हल्ली हे दिसायला लागलंय. तुम्ही एक मजा म्हणून, पॅशन म्हणून, किंवा आपण म्हणतो ना की मला नटायला आवडतं, अगदी साधे खडे तुम्हाला काय अगदी वाटेल ते माळा घालून त्याच्यामध्ये हरकत नाही. पण मला कुठला तरी ग्रहाचा दोष आहे, मला पैसे माझ्याकडे ओढले जाते, तू कामच केलं नाही तर पैसे कसं तुझ्याकडे येणार आहे? दादा मी चाफळला मी फक्त 5 दिवसात एक शब्द शिकलो, तो म्हणजे प्रयत्नवाद. बस प्रयत्न माणसाने तेच नाही, प्रयत्न जेव्हा केले तेव्हाच गोष्टी घडतात, नाही तर घडतच नाही. आणि हे भगवंतानी प्रत्येक म्हणजे जेवढे अवतार झालेत ना त्याच्यात दाखवून दिले. आणि अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो इथं मुद्दाम की बऱ्याच जणांचा असतं आमचा मागचा जन्माचा दोष काय, आमचा मागचा जन्माचा दोष काय, काय असतं, मग काही आहे का, आणि मग ह्याच्यावरनं तुम्ही अमुक करा म्हणजे तो तुमचा दोष जाईल. तो तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये कोणाला माहिती असतं? मनुष्याचा जन्म परत येणार असं कोण सांगू शकतं का? किती लाख योनीतनं फिरलं की मनुष्याचा परत जन्म मिळतो. मग तोपर्यंत त्या बाकीच्या योन्यांमध्ये तो भोग नसतो का? मग जर तो भोग नसता तर बैलाला शेतामध्ये फटके खायला लागले असते का? ह्या गोष्टींचा विचार करा. आणि मुळामध्ये कसं असतं एक लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांचंच परत उदाहरण सांगतो. वालीशी जेव्हा वालीचा वध रामाने केला की युद्ध चालू होतं, दोघा भावंडांमध्ये प्रॉब्लेम्स चालू होते, सुग्रीव आणि वालीमध्ये. एक न्यायाने वागत होता, एक अज्ञानाने वागत होता. रामाच्या समोर जे येत होतं त्या अनुषंगाने राम करत होता. आणि त्याच्या असं रामाच्या लक्षात आलं की सुग्रीवाला वरती हा वाली अत्याचार करतो. रामाचं आणि वालीचं कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व काही नव्हतं. आणि वाली हा असा परमयोद्धा होता की ज्यांनी रावणाला सुद्धा डांबून ठेवलं होतं. म्हणजे इतका तो मोठा योद्धा होता. कारण त्याचं एक खासियत अशी होती की तो युद्धाला त्याच्यासमोर उभा राहायचा, त्याची निम्मी ताकद त्याला मिळायची, म्हणजे त्याची दीडपट व्हायची आणि समोरची अर्धी व्हायची, म्हणून त्याला समोरचा हरायचा. आणि असं कित्येक वेळा त्यांनी सुग्रीवाला हरवलं होतं. प्रभू रामचंद्रांनी कित्येक झाडांच्या मागं लपून त्या झाडांच्या खोडामधनं तो बाण सोडला आणि वालीचा वध केला, लपून केला. मी प्रभू रामचंद्रांच्या बाबतीतलं विधान करत आहे की जे मर्यादेचे पुरुषोत्तम आहेत त्यांच्या बाबतीत. आणि त्यांचं जेव्हा तो वाली कोसळला आणि जेव्हा असं हे झालं की आता तो तिथं लगेच तो मेला नाही, म्हणजे त्याचा प्राण होता. आणि प्रभू रामचंद्रांना वाईट वाटलं की हा तर माझा शत्रू नाही. दुसरी गोष्ट, एखाद्या योद्ध्यासारखा मी लढलो नाही, लपून मी बाण मारला. त्याचं कारण वेगळं आहे की ज्याच्या प्रत्येकाचं कर्माचं जसं प्रारब्ध लिहिलेलं असतं त्या अनुषंगाने ती रामाने केलेली कृती होती. पण आपल्या समोर काय हे मी मांडतोय. आणि त्याला वाईट वाटलं की नाही, आपण याची जाऊन माफी मागायला पाहिजे की नाही, तुमचं दोघात चालू होतं, मी याची बाजू घेतली, समोरनं येऊन नाही मारला पण लांबनं येऊन तुला न कळत त्याच्या येऊन मध्ये तुला मारलं. आणि ते सांत्वन करायला राम वालीच्या घरी गेले. आणि तेव्हा वालीचा देह हा तिथं शेवटची दुगदुगी होती. त्या वालीचं मस्तक त्याची पत्नी तारा हिच्या मांडीवर होतं. आता तिथं काय झालं,
प्रभू रामचंद्रांनी तिला सांगायचा प्रयत्न, बघा म्हणजे हे मी का सांगतोय, हे परमात्म्याच्या हातनं घडतं तर आपण सर्वसामान्य म्हणून उदाहरण सांगतोय. म्हणजे कृती तर झाली, पण आता मी करणार कसं, म्हणजे समोरच्याला असं कसं करणार, की समजवणार कसं, म्हणून ते सांगायला गेलं की माते तू जर देहाला सर्वस्व मानत असशील तर देह हा तुझ्या जवळच आहे, त्यामुळे तुला शोक दुःख व्हायचं काही कारण नाही. आणि जर तुला माहिती आहेस की आत्मा हा अमर आहे तर तरी तुला हे करायचं काही कारण नाही, म्हणजे वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे दोन्हीकडनं राम तिचं सांत्वन करत होता. पण ती जी होती ती पतिव्रतेमध्ये ताराचं नाव येतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सीता, तारा, मंदोदरी यांची नावं ही पतिव्रतामध्ये येतात. तर ती म्हणली, रामा तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, पण मला एक गोष्ट सांग, तू इथं कशासाठी आलायस? मग तू मला हा जो उपदेश करतोय तर तू मला म्हणतोयस मी सांत्वनासाठी आलोय, तर मग तू सांत्वन नक्की कशाचं करतोयस? आणि रामाला तिथं त्याचं उत्तर देता आलं नाही. पण वाली मध्ये पडला, जशी दगदग होती. तो म्हणला की तू असा विचार करू नकोस, हे माझं मोठं परमभाग्य आहे की पुरुषोत्तमाच्या हातनं माझं मरण किंवा मला मुक्ती मिळते, हे माझं मोठं भाग्य आहे. त्यामुळे तू कुठल्याही तऱ्हेने त्याला शाप वगैरे काही देऊ नकोस, कारण तेव्हा साधना किंवा पवित्रता शुद्धता एवढी असायची की शब्दात ताकद असायची. जरा आपण म्हणतो ना एखाद्या ऋषींनी शाप दिला, तर शाप दिला म्हणजे काय, तर तो एखादी शब्दाची ताकद निर्माण करणं आणि त्याचा एखाद्या अस्त्रासारखा वापर करणं, त्याला शाप म्हणतात. आणि ते घडायचं तसं तसं ते तिथं वाली थांबवतो. पण मग राम त्याला म्हणतो की ठीक आहे, आज मी तुला लपून बाण मारला, पण माझ्या पुढच्या जन्मी अशीच तुझं देणं हे मी फेडीन, तोपर्यंत आपलं खातं चालूच राहणार. आजच्या भाषेत सांगतोय की आपलं खातं चालू राहणार. म्हणून जेव्हा रामाचा श्रीकृष्ण जन्म झाला आणि मग त्या श्रीकृष्णामध्ये आता जो जगाचा निर्माता, जगातलं कुठलं झाडावरचं कुठलं पान हलतंय पडतंय ह्याचा जो विचार करतो, त्याच्या ताकदीने वाढतं, त्याला तो बसला असताना एक किरव येतो की ज्याला माहित नसतं, त्याला वाटतं की काहीतरी जनावर आहे, म्हणून तो झाडांमध्ये लपून बाण मारतो आणि तो श्रीकृष्णाच्या पायाला आग लागतो आणि श्रीकृष्ण त्याच्यामधनं आपलं शरीर त्यागतो. म्हणजे तुम्ही विचार करा, घडू शकतं का? लॉजिकली जर विचार केला ते घडू शकतं का परमात्म्याच्या बाबतीत? पण कर्माचा सिद्धांत असाच आहे की तुम्हाला ते फळ त्या अनुषंगानेच भोगायला लागतं. ती कृती तेव्हा होणं गरजेचं असतं. आणि हे समाजाला घालून दिलेलं उदाहरण आहे की मी जसं मारलं ना तसं समोरून नाही मारलं, त्यांनी लपूनच बाण मारला, त्याला माहित नव्हतं, त्याला नंतर वाईट वाटलं. तो आला की महाराज काय झालं, जनता आली, कृष्णाला मारलंस, आमच्या सख्याला मारलंस, पायाला मारलंस, ह्याला वाईट दुःख वाटलं, रडू कोसळलं, माझ्या हातनं काय झालं, माझ्याच राजाचं जसं मी भक्ती करतोय, ज्याची आसक्ती आहे, त्याचा वध माझ्या हातनं व्हावा. कृष्णाने त्याचा हात हातात धरला आणि म्हणला, तुझी कुठलीही चुकी नाही, तू पूर्वजन्मामध्ये वाली होतास आणि मी राम होतो, तेव्हा माझ्या हातनं ही घटना घडली होती, आज तुझं आणि माझं खातं संपलं. आणि दादा याच्यामध्ये इंटरेस्टिंग अशी गोष्ट, जेव्हा मी हे स्टोरी बघतो की पायाला बाण मारला, असं कधी होत नाही की पायाला लागलाय आणि कोणाचा जीव गेला. म्हणजे जो होता ते कर्माचा, त्यांनी कर्माचा म्हणजे कर्म तैसे फळ लाभते केवळ, हा जो श्लोक आहे ह्याचं हे उदाहरण आहे. हे मी का आता सांगितलं, तर आपण नित्य जीवनामध्ये आपल्यावरती जी संकट येतात, माझ्या बाबतीत असं घडतंय, माझ्या मुलाचं लग्न होत नाहीये, मुलीचं लग्न होत नाहीये, तर ह्या कुठंतरी पूर्वजन्मीशी आपण निगडीत असतो. पण लगेच त्याच्यामध्ये तांत्रिक मांत्रिक ह्या सगळ्या गोष्टी करून ते मिटवता येत नाही.
हा सगळ्यात स्पष्टीकरण सांगतो. तुम्हाला त्या गोष्टी त्या अनुषंगाने भोगायला लागणं हे प्राप्त असतं आणि ह्याच्यातनं सुटका तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन तुमचे मस्तक टेकवता. ते म्हणजे ते कुठले मधले पंडितजी स्वामी वगैरे नाही. स्वामी म्हणजे अक्कलकोट स्वामी म्हणत नाही, जे स्वयंघोषित स्वामी आहेत त्यांच्या बाबतीत बोलताय, स्वयंघोषित महाराज आहेत त्यांच्या बाबतीत बोलताय. तर नाही, ते फक्त आणि फक्त परमात्माच करू शकतो. त्याला सरेंडर व्हा की भगवंता मी तुझं अपत्य आहे, तू जसं मला ठेवतोयस तसा मी आनंदात राहत आहे. ही प्रार्थना त्या परमात्म्याला करा, बाकीच्यांना मध्यानं करू नका. कारण बाकीचे मध्ये केले की लगेच तुम्हाला सांगतील तू असं कर. सोपी गोष्ट आहे, व्यावहारिक गोष्ट. एखाद्या कैद्याला फाशी झाली, खालच्या कोर्टामध्ये फाशी झाली, लगेच त्याला फासावर टांगलं जातं का? नाही. मग त्याचं हायकोर्ट, मग त्या हायकोर्टामध्ये परत वरचा वकील, त्याची चौपट फी, मग ते सगळे परत दिवस जातात. तोपर्यंत त्या कैद्याचे हाल असतात. कैद्याच्या हालेपेक्षा त्याच्यासाठी जे बाहेरचे त्याचे घरचे असतात त्यांचे पैसा ते पुरवतात ना त्याला, की आपला माणूस सुटावा. यांनी कृत्य तर करून मोकळाच असतो, पण सोडण्यासाठी म्हणजे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी किती आपण आटापेटा करत असतो. मग तिथं होतं का? तर नाही होत. मग सगळे उपाय अपाय सगळे गोष्टी सगळ्या होतात, बळी दिले जातात, अमुक केलं जातं, सगळं होतं, पण काही नाही. आणि शेवटी कोर्टामध्ये ह्या गोष्टी चालत नाही. मग तिथं नाही झालं, सुप्रीम कोर्ट. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यात सगळं त्याचा अभ्यास केला जातो. मग त्या माणसाचा विचाराचा अभ्यास केला जातो की हा खरंच सुधारलाय का, हा आता माफीचा साक्षीदार होण्याच्या योग्यतेचा आहे का. असं 3 शक्ती ठरवतात. ह्या 3 शक्ती ठरवतात की ह्याच्यापैकी एक, मग त्याचे बेस्ट ऑफ 2. मग त्यातल्या 2 जण जो असतो तो निकाल असतो की मग त्याच्यामध्ये ठरवतात की ते खंडपीठ, म्हणजे काही वेळा 3, 4 असं ते ठरलेलं असतं वेगवेगळ्या गुन्ह्यांवर. पण ते बेस्ट ऑफ ज्याची जास्त आहे त्याच्यात ते ठरतं. आणि मग ते सांगतं की नाही, हा आता सुटू शकतो, ह्याला जन्मठेपेमध्ये करा. पण हे खाली नाही होत, हे वर होतं. किंवा ती शिक्षा कायम ठेवली जाते, म्हणजे ते सुप्रीम. मग तुम्ही रोजच्या जीवनामध्ये साधना करताना ती सुप्रीम पॉवरच तुम्ही जर हे केली, त्याच्याशीच जर कनेक्टिव्हिटी कशी साधायची हे जर ठरवलं, किती तुम्ही संतांचं आपण कधी विचार करतो का? किती भारतामध्ये संत आहेत, पण एक दिवस हे सर्व संतांच्या पालख्या माऊलींच्या चरणी येतात. वय वर्ष 16-21 वर्षामध्ये समाधी. बाकी सगळ्यांनी किती संतांचे जर तुम्ही चरित्र बघितलं तर काय, किती वर्ष जगलेली आहेत, कित्येक शतकं पण काही जणांनी पार केलेली आहेत. पण सर्व संतांचा गुरु तो म्हणजे एकच, ते म्हणजे माऊली. मग जिथं ही गोष्ट आहे तर तिथं तुम्ही डायरेक्ट तिथंच तुमचं नतमस्तक व्हा. ह्या मधल्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या करायची गरज नाही. हा तुमच्या समोर हा आभास निर्माण केला जातो. तुम्ही एखादी खाण्याच्या हॉटेलमध्ये ऑर्डर करताना त्या इडलीचं चित्र बघून तुमचं पोट भरत नाही, पण तुम्हाला तो वेळ लागतो की 5 मिनिटं 10 मिनिटं लागतात की ते तुम्हाला ऑर्डर येण्यासाठी. मगच तेव्हा तुम्हाला कृती होते. याला म्हणतात पेशन्स, संयम. मग हे तुम्ही जीवनामध्ये बाळगणं खूप गरजेचं आहे. हातामध्ये मी सोन्याचं ब्रेसलेट घातलं, हातामध्ये मी अमुक रिंग घातली म्हणून माझी ऑर्डर पटकन येईल, नाही येणार. ते पहिलं जेव्हा संपणार आहे ना तेव्हाच ती ऑर्डर बनणार आहे. कितीही हातामध्ये, मला हे मी का सांगतो, तुम्ही म्हणाल काहीतरी विचित्र उदाहरण नाही, कितीही करा, उत्तम बीज असो 2 दिवसात आंबा नाही देऊ शकत. कितीही उत्तम प्रकारे माणूस असो 9 महिने 9 दिवसाशिवाय बाळ जन्माला येऊ शकत नाही. आणि कितीही धनवान सुखवान असो तरी त्याच्या पोटी एखादं अपत्य असं येतं की आई वडिलांना जन्मभर त्याची बोच असते. ते म्हणजे अंबानी कुटुंब सगळ्यांच्या समोर आहे. एका मुलाला त्रास आहे की रोज कितीतरी कोटीची आणि लाखांचं त्याला ते स्टेरॉइड घेऊन जगायला लागतं. आज पैसा आहे म्हणून ते करतायत.
पैसा म्हणून देहावरती प्रयोग करतायत, पण आई वडिलांच्या अश्रूचं काय? त्याच्यामध्ये त्यांना तर आई म्हणून त्यांनाही वाटत असेल ना की मी जगामधलं काय, उद्या हृदय जर बंद पडलं तरी मी 10 माणसं अशी बसवून ठेवीन की त्यांचं हृदय काढून यायला लावावं. पण भगवंताची गंमत बघा की जसं समर्थांनी सांगितलंय की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाय. आहे कुठं? सगळं आहे, पण डिसिजच असा दिलेला आहे की तू जगात कुठेही जा, तो मेंटेन होऊ शकतो, जाऊ शकत नाही. हा भोग आहे. विवेकानंद कितव्या वयामध्ये सगळे शारीरिक भोग होते, त्यांना किती त्रास होते, डायबिटीस होता, म्हणजे ब्लड प्रेशर होतं. विवेकानंदांसारखा माणूस शांत प्रवृत्तीने, रामकृष्ण परमहंस यांना त्रास होता, कित्येक जणांना त्रास होते, म्हणून त्यांनी कधीही आपलं अवडंबक माजवला नाहीये. आपण त्यांचे विचार शिकून घेतले पाहिजे, सहजता स्वीकारणं गरजेचं आहे. आणि आपण जे स्तोत्र वाचतो, आपलं काय आहे, आपल्या पुण्याच्या बाजूला असो किंवा जे दत्तस्थान आहेत ना, एक वाचा ना. अगदी तुम्हाला सांगतो, गुरुचरित्रांचं त्या भटांचं जे आहे गुरुचरित्र गोष्टीरूप जे आहे ते वाचा. मी आजपासून 4 वाजतो. काय करायचंय? सहजता ठेवा. 11 ओव्या वाचा, पण त्या नित्य नियमाने हव्या. आताच मी सरांशी आमच्या आता आल्यावरती पहिल्यांदा बोलणार की नित्यनेम हा खूप महत्वाचा असतो. नित्यनेम म्हणजे जर तुम्ही एखादी साधना करायची ठरवली, तुम्ही वेळ ठरवून घ्या. परमेश्वर सांगतच नाही, तो म्हणतो तुझ्यासाठी मी क्षणोक्षणी अवेलेबलच आहे. तू मला जरी नाकारलास तरी मी अवेलेबल आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे आपला श्वास चालू आहे, म्हणजे परमात्मा आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी त्याला सांगा की मी संध्याकाळी 6 ते 6:15 तुझ्यासाठी. मग तुम्ही काहीही करा, ते 6 ते 6:15 त्या तत्वाशी तुम्ही तिथं बसणं आणि साधणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या तत्वाशी एकरूप होऊ शकता. ते तत्व जागृत अवस्थेत येतं. पण आज मी लवकर उठले, मला वेळच नाही झाला, मग त्याच्यामध्ये हे केलं, मग गडबड झाली, पाहुणे आले, हे झालं, आज जमलंच नाही, मग मी उद्या एकदम 2 अध्याय वाचतो किंवा 2 अध्याय वाचते, किंवा मग उद्याचे अध्याय मी आजच वाचून घेते. हे म्हणजे असं झालं की उद्याचं जेवण आज करून चालेल का 2 दिवसाचं? नाही चालणार. अध्यात्म कुठनं तुम्हाला सुरू करायचं आहे ना, स्वाध्याय. फरक का पडत नाही? आपण फक्त आज माझा दिवस कसं जाणार, आज माझ्या राशी कशा आहेत, माझं बाकीचं सगळं कसं होईल, एवढंच. मी लावलेलं पीक व्यवस्थित येईल का, म्हणजे फक्त आणि फक्त भौतिक गोष्टींचा विचार. ह्याच्यात कुठंच अध्यात्म दिसत नाही, स्वाध्याय कुठंच दिसत नाही. मग आता श्रावण झाला की झाले, फुलवाल्यांचे रेट वाढले. मग माझं म्हणणं असतं की तुम्ही वर्षभर जर 100 रुपयाचा हार तुम्ही घालताना, मग श्रावणात 300 झाला ना तरी तुम्ही तो घालायला पाहिजे. ती शिक्षा देवाला का देता? नाही तर घालूच नका, त्यांनी सांगितलंच नाहीये मला घाला. ते म्हणतं अरे एवढं मी घालतो, घेऊन जा बरं दगडूशेठला हार. घालतात का बघा? नाही घालणार. एखाद्या मोठ्या ठिकाणी घेऊन जा, तुम्ही छोटा हार घेऊन जा, पुढे पादव तिथे ठेवतात, लगेच बाजूला तो कचरा आहे. कशासाठी? एखाद्या गाईला फळ द्या. मला परवा एक उदाहरण वाचलं, इतकं आश्चर्य वाटलं आणि राग आला. मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. 5000 लिटर म्हणजे जाहिरात केली, त्यांनी रील तयार केलं. 5000 लिटर आमरस गाईनं खायला घातला, गो सेवा. आणि म्हणजे दाखवायचं काय होतं की आमरसाच्या पेट्या आम्ही देवगडमधनं मागवल्या आणि त्या गायीनं सगळ्या करून त्या गायींचे खातानाचे फोटो वगैरे त्याच्यामध्ये करतात. आमरस हे गायीचं खाद्य आहे का हो? नाही. मग तुम्ही त्या गायींच्या पोटामध्ये आणि तिच्या डायजेशन सिस्टम मध्ये तुम्ही विष देताय, विष त्याच्यामध्ये तिला खायला घालताय. हे तुमच्या लक्ष देत नाही स्वतःच्यासाठी. साखर आहे सगळीच्या सगळी, पापकृती करताय. वाघाला जर गवत खायला घातलं तर वाघ खाणार आहे का? नाही. त्याचं मांस हे त्याचं अन्न आहे. आणि जर तसं असतं, जो तो भेदभाव देवानी केला असता तर देवीने वाघाला वाहन केलंच नसतं. साधी गोष्ट आहे. साधना करायला व्याघ्रासन आलंच नसतं.
सर्वोत्तम आसन मानलेलं आहे त्याला, की नाही ज्या वाघाने आयुष्यभर मांसच खाल्लं त्याच्यावर मी बसणार नाही. असं नाही होत. भगवंतानी आणि निसर्गाने जे नियम लागून दिलेत ना, त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला जगणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही करू नका की अमुक ह्याला हे खायला घाला. आपण आपली पोळी भाजी किंवा ज्या गोष्टी असतात ना, गाईचं खाणं काय जाय ना तेच तिला दिलं पाहिजे. तुम्ही वाटेल ते देता, मग तुमची सेवा, आम्ही ही सेवा होईल का? विष खायला घातल्यावरती ही सेवा होणार आहे का? तो परमात्मा देणार आहे का? तर नाही होणार आहे. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये गायीची सेवा करणार, मग त्यांना लाईक करा आणि पुढे जा. मग असे शेकडो आणि हजारो मध्ये लाईक कसं शक्य? एकाही माणसाच्या मनामध्ये हा विचार येऊ नये की आपण खेळतोय. तसं नाही होता कामा. प्रॉब्लेम्स हे तुम्हाला जीवनामध्ये येणारच. आणि आपण बिल्डिंग घर घेतो ना, आपण सगळे घर राहतो. अगोदर डायरेक्ट बिल्डर तुम्हाला राहायला बोलवत नाही. तुम्हाला सांगतो की ही बिल्डिंगचं आमची साईट आहे, ह्या बिल्डिंगचा हा नकाशा आहे, ही घर आहेत, की तुम्ही सांगा मला कुठलं तुम्हाला घर पाहिजे. मग ते बुकिंग होतं, त्याचं ॲग्रीमेंट होतं, मग ते बांधकाम तयार असतं किंवा तुम्ही ते बांधलं जातं आणि मग तुम्ही ते घर मिळतं. हाच तुमचा देह आहे. तुमची पत्रिका आहे, तुमचं तो स्क्वेअर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला राहायचं आहे. इथं संडास बाथरूम आहे, तिथं राहूकेतू आहेत, मग तिथं अमुक आहे, तिथं मी असं एक वर्णन केलं तर तुमच्या पत्रिकेमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर काही नाही. मागच्या वेळी सांगितलं, सेवा करताना एकतर आई वडील, कुठलाही अडचण असो, उत्तर त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना एकाच ठिकाणी सुरू होतं. तेच महत्वाचं आहे. आई वडील, त्याच्यानंतर आपलं कुलदैवत, त्याच्यानंतर तुमच्या पत्रिकात दिलेला आराध्य वृक्ष सापडायला अजिबात अवघड नाही. आणि ज्यांना माहित नाही, उंबराचं झाड आहे आणि फक्त प्रश्न नको मग उंबर प्लस वड चालतं का, उंबर प्लस पिंपळ चालतं का, मग त्याला घातलं तर काहीतरी होतं का, हे प्रश्न नको. शंका त्याच्यामध्ये मनात येतात ना, तेव्हा अडचणी उत्पन्न होतात. त्यामुळे जो आराध्य वृक्ष असतो त्याला जाऊन तुम्ही हे करा नाही, पण ते आता इथं मिळतच नाही ना, ते झाडच नाही. बाबूगिनी चौकात जा, काडी मिळेल. ऑनलाईनला हल्ली ऑनलाईनला मिळतं. हल्ली सोन्यापेक्षा शेणाच्या गौऱ्या दुबईला जास्त किमतीत विकल्या जातात. नसेल तर आज तुम्ही पहा. त्या लोकांना त्याचं महत्व कळलंय, पण आपल्या लोकांना अजून महत्व कळलं नाही. आम्ही अजून अंगठ्यांमध्ये, खड्यांमध्ये, ब्रेसलेटमध्येच अडकतोय. डोळे उघडं ठेवा, डोळसपणे ठेवा की माझ्या जीवनामध्ये का माझ्या मुलीचं लग्न होत नाहीये याचा पहिलं तुम्ही विचार करा. फक्त डायरेक्ट पत्रिकाच खराब आहे, तिचं मंगळच आहे, तिला गुरुची दशा चालू आहे, ह्याच्यात जाऊ नका. तुम्ही आधी काय आहे, माझी मुलगी किती आहे, मी त्या मुलीवर काय संस्कार केलेले आहेत, तिची विचारधारा काय ठेवलेली आहे, तिच्या अपेक्षा काय आहेत, मुलाच्या अपेक्षा काय आहेत, आणि त्याच्यावरती आईवडिलांच्या अपेक्षा काय. माझाही मुलगा लग्नाचा आहे, 2 मुलींना भेटला. पहिलीने सांगितलं की लग्न झाल्यावर वेगळा राहशील का, मुलगा उठून आला. दुसरीने तसंच सांगितलं. म्हणजे उपयोग काय आहे? ह्या अनुषंगाने जर तुमची विचारधारा असेल तर मुला मुलींची लग्न कशी होतील. आणि मग जर तुम्ही अशी पैसा बघून लग्न केली तर दुर्दैवाने काल पुण्यामध्ये घडलेली घटना सगळ्यांना माहिती आहे. पिंपरीला एका ताईने आत्महत्या काहीतरी करून घेतली. काय दिलं नाही त्या माणसाला? फॉर्च्युनर गाडी दिली, अगदी मंत्र्यांच्या हस्ते, सगळ्या घरात सगळं आहे. म्हणजे हाव किती असावी. तर माझं उलटं म्हणणं आहे, अशा आई वडिलांनी त्या मुलीला आपल्याकडे घेऊन यावं. तुम्ही तिथं कशासाठी ठेवताय? हा काय सुखाचा संसार झाला का? दरवेळी जावं यायचं आणि 50,000 आणि 1,00,000 रुपये घेऊन जायचा. त्या माणसात तो माणूस गुन्हेगारच नाहीये, असं तर मी तो उलटा म्हणेन. सासूरवाडी गुन्हेगार नाहीये, गुन्हेगार तुम्ही आहात की तुम्ही याला खत पाणी घातलं. पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं? देणार नाही. तुम्ही मुलगी देताय का व्यवहार करताय? मग ही जागृत अवस्था आपल्याला पाहिजे ना. अशा ठिकाणी नातं करूच नाही. काय प्राप्त केलं? बिचारीचा जीव गेला.
समाजामध्ये उच्च प्रतिष्ठित उच्च घराणं असं तयार करायला आपण जातो आणि आपली गणितं चुकतात. कित्येक गोष्टी ज्या भेटायला येतात, भगिनी असतात, काय होत आहे, नाही नवऱ्याशी काही पटत नाही. का पटत नाही? म्हटलं लग्न बघून केलं का? हो, तेव्हा 22-23 गुण जमले होते. मग नाही, आम्ही अगोदर सगळं जायचो फिरायला वगैरे. म्हटलं कुठं जायचं फिरायला? म्हणे काही नाही, मंडे टू फ्रायडे वर्क असायचं, मग सॅटर्डे संडे आम्ही एन्जॉय करायला जायचो. आणि हे होतं म्हणजे आम्ही भेटायचो त्याच्यामध्ये. म्हणजे म्हटलं तुम्हाला माहिती होतं ना की सोमवार ते शुक्रवार तुमचा नवरा काम करतो आणि शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते. अगोदर तुम्ही ती मजा घेतलीत की तुम्हाला आता सजा वाटते. म्हणजे हे तुम्ही तुमच्या हाताने स्वीकारलं तर तुम्हाला फक्त पैसा हवा होता. कारण म्हटलं त्यांनी काही तुम्हाला दिलं का? सगळं दिलं. म्हटले घरात आमच्या अमुक आहे तमुक आहे, सगळं आहे, बेडरूम मध्ये एसी आहेत, बीसी आहेत, सगळं सगळं आहे. म्हणजे भौतिक सगळं दिलं, पण प्रेम कुठे आहे? प्रेमच नाही. मग आता प्रेमाचा अभाव जेव्हा वाटायला लागला तेव्हा कळायला लागलं की नाही, आता काही जमत नाहीये. लक्षात घ्या, ही गोष्ट आपण प्रॅक्टिकली जगणं गरजेचं आहे. एखादी मुलगी बीएड झाली असेल, अजून उच्च शिक्षित असेल, 5 लाख रुपये पगार असेल, तर ती कधीही असं तिच्या आई वडील सांगत नाहीत की तू 3 लाख रुपये असलेल्या पगाराशी मुलाशी लग्न कर. तू 5 आहे ना, तुला 6 पाहिजे. नाही तर कुठेतरी इगोचा, अहमभावाचा हा प्रश्न येतो, म्हणून लग्न होत नाही. पत्रिकेतला दोष हा 1 ते 2% असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतोच. कुठल्याही गोष्ट जेव्हा बघताना तुम्ही कुठल्या अनुषंगाने बघताय ना, हे बघणं खूप गरजेचं असतं. नुसतं माझ्या यांचं लग्न होत नाही, आज एवढं झालं, अमुक केलं, तर तुम्ही ज्यांच्या ठिकाणी गेले त्यांना कधीतरी तुम्ही विचारा ना स्वतःहून की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही गोष्ट केलेली आहे, माझ्या मुलाचं लग्न होण्यासाठी तुम्ही मला सांगितलं अमुक करा, मी केलं आहे, का नाही होते? पण नाही, दुसरा लगेच फोन झालं की नाही त्यांच्याकडे गेलं तर आमच्या ह्याचं ठरलं, लगेच इथं डिस्कंटिन्यू, तिथं नवीन खातं चालू. असं नका करू. यांनी फक्त तुमच्या आयुष्याचा, पैशाचा खेळ आणि अपव्यय होणार आहे. थोडी दादा तुम्हाला ह्याच्यामध्ये अडवतो मी ना, एक चिंतन करताना असं लक्षात आलं की आपण माकडासारखे एका झाडावरती चढतो, तिकडचा एक गोड आंबा लागला, खाल्ला, छान वाटलं, मग बाकीचे आंबे खायचा प्रयत्न केला, सगळे आंबट निघाले कारण ते कुठले पिकले नव्हते. मग आपण त्या झाडावरनं उडी मारून दुसऱ्या झाडावरती जातो, तिकडे पण तेच करत बसतो. आणि जेव्हा आपण हे असं आपण एका व्यक्तीचं 25-30 वर्षाचं आयुष्य बघितलं की प्रौढ आयुष्य बघितलं, 50शीला पोचलं, तो कमीत कमी 2-3 सो कॉल्ड गुरु, सो कॉल्ड फिरून जर तुम्ही जर खाली रस्त्यावरती उतरला आणि तुम्हाला पायवाट समोर दिसते की झाडापर्यंत तुम्ही चालत जाऊ शकता, तुम्हाला ते ज्ञान तुमच्या गुरुने दिलं की तुम्ही तर आंबा पिकला आहे की नाही तो कसा ओळखायचा, वासाने ओळखायचा की रंगाने ओळखायचा, तेव्हा तुम्हाला हवे तेवढे आंबे भेटू शकतात एका झाडापासून. नक्की नक्की. पण ते होत नाही ना, कारण आपल्याला सगळं रेडीमेड आणि आंबा कुठं कापून मिळतो. हल्लीच्या मुलांना काही बाट कशी खायची किंवा काय माहीतच नाही. संस्कार त्याच्यामध्ये जे आले हे आई वडिलांच्यामुळं सध्या खूप त्यांना वेळ नसल्यामुळे झालेलं आहे. कारण सगळे फक्त भौतिक गोष्टींच्या पाठीमागे लागलेले. म्हणजे आधी आमच्या लहानपणी होतं की वाड्यामध्ये एक टीव्ही असायचा, आता प्रत्येक बेडरूम मध्ये टीव्ही आहे, प्रत्येक बेडरूम मध्ये सिस्टम्स आहे, प्रत्येक बेडरूम मध्ये सगळ्या मुलाला बाहेर काढायचंच नाही. काय आई मोबाईलवर, वडील मोबाईलवर, मुलं मोबाईलवर. म्हणजे एकाने मला कंप्लेंट केली की माझी दोन्ही मुलं भांडतात. मागच्या वेळी कदाचित सांगितलं होतं की यांना एकत्र ठेवलं की भांडतात, ते यांच्यामध्ये काय यांना अडचण असेल, काय असेल. म्हटलं अडचण मुलं नाही, अडचण तुम्ही आहात. कारण तुम्हाला स्वतःला माझी मुलं दंगेखोर आहेत हे स्वीकारच नाहीये. कारण त्यांनी फक्त शांत बसायचं का, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डिस्टर्ब नको. त्या मुलांचा दोष काय? त्यांना तुम्ही मोकळ्या हवेत खेळायला पाठवा. तुम्ही जर समाजाचं ज्ञान दिलं नाही, पहिल्यापासूनच सांगितलं. आणि अजून एक गोष्ट मुद्दाम सांगतो, कित्येक जणांना पायामध्ये काळा दोरा बांधतात. बरेच जण सांगतात की काळा पायामध्ये, मी बऱ्याच जणांना विचारलं बांधला की, का रे बांधला? नजर लागू नये म्हणून आईने बांधला. म्हटलं आईने पण बांधलाय का? आईने पण बांधलाय.
पायात कुठं त्याच्यामध्ये दोरा बांधताना हे सांगितलेलं आहे की नजर लागते किंवा ह्याच्यामध्ये गरजच नाहीये. जिथं आपली स्थिरता, जिथं पृथ्वी तत्व असतं तिथं तुम्ही बांधून ठेवायचं नसतं. संतांच्या पायामध्ये किंवा अगदी अगदी आपण उदाहरण घ्यायचं तर बाळूमामाच्या पायामध्ये बघा, ते कडं असतं, धातू असतो. धातूंचे काही काही शरीरामध्ये कंपनशास्त्रामध्ये किंवा ऊर्जा तत्वामध्ये काही प्रयोग असतात. त्या अनुषंगाने सगळ्यांना कडी शोभून दिसतात का? तर नाही दिसत. समर्थांनी घातलं म्हणून मी पायात घातलं तर तसं नाही होत. तो देह तेवढा तयार असायला लागतो, मगच त्याच्यामध्ये. हे पायामध्ये जी व्यक्ती ज्यांनी ज्यांनी घातलेला आहे त्यांनी मला सांगावं किंवा स्वतः विचार करावा, पायात घालून काही उपयोग आहे का? नाही, उलट जास्त अस्वस्थ होतात. कारण तो धागा तिथं चालत नाही. तर तो कट कापून टाका की त्याचा काहीही उपयोग नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की नाही नाही ह्याचा उपयोग होतो, ह्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे आणि हे आहे, माझ्याकडे घेऊन या किंवा त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवा. पण त्याचा उपयोग होत नाही. गळ्यामध्ये तुम्ही जिवती घालता, गळ्यामध्ये धागा घालावं, कारण गळ्यामध्ये तुमचं वायुतत्व हे एकत्रीकरण होतं म्हणून घातलं जायचं. किंवा काही विद्या असतात किंवा काही आपण म्हणतो की शाबरी विद्या असतात, म्हणजे नाथांच्या विद्या असतात, तेव्हा काही काही वेळा दंडामध्ये सुद्धा आपण बांधाला बघितलेलं आहे, ताईत बांधाला बघितलेलं आहे की जिथं ताकद आहे तिथं त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही दंडाला बांधायला जाऊ नका. ती एक प्रकारची अवस्था असते, ती भूमिका असते. त्या भूमिकेमध्ये ते मांडलं जातं की त्या त्यावेळी ती कुठं गोष्ट ठेवली जाते. ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की तिथं त्याला काय ठेवता येईल किंवा काय कॅरी करता येईल ना त्याच्यासाठी बांधल्या जातात. नंतर ते असं झालं की नाही, आता ते म्हणजे पहिल्यापासून जे आहे ना ते आता मला गळ्यात घालायचं किंवा अमुक हे करायचंच, असं तो त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध काय आहे. आणि कुठेही जायची गरज नाही. इमिजिएट लगेच रामाचा फोटो काढा, रामाचं वर्णन काढा, कृष्णाचं वर्णन काढा, माऊलींचं काढा, तुकाराम महाराजांचं काढा, लगेच बघा कुठं दिसतंय का गळ्यामध्ये काही घातलेलं, हातामध्ये काही घातलेलं, काही आहे का. रुद्राक्षाचं कोणाला मी म्हणत नाहीये की रुद्राक्ष तुम्हाला घालायचा घाला, साधना करायचं असतात तर घाला. मग प्रश्न येतो, मग रात्री झोपताना काढू का? मग शरीर संबंध असताना रुद्राक्ष अंगावर ठेवावा का? मग तो कुठं ठेवावा? ते कशाला पाहिजेत प्रश्न 100 गोष्ट. जर परिधान करताय ना तर त्याच्यामध्ये त्या ऊर्जेला, त्या तत्वाला पूर्ण सामोरं जा. ते सामावून घेतं तुम्हाला. म्हणजे फक्त स्वार्थासाठी बाजूला काढून ठेवायचा, शरीर सुख झालं की परत घालायचा, अर्थ आहे का? म्हणजे त्या तत्वाची किंमतच नाही. मग घालण्या अगोदरच त्याचा विचार करायचा. म्हणजे असं नाही की तुम्ही हम करे सो कायदा, तसं होत नाही. नाही तर मन इतकं शुद्ध आणि पवित्र पाहिजे की नाही काही नाही, मी सहजता आहे, परमात्मा माझ्यात आहे, परमात्मा मला स्वीकारून घेईल. मग त्यांनी काही होतं का? असं काही होतं का? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात टाकल्या जातात. तुम्ही साधंही करा की गारगोटी जवळ ठेवली तर त्याच्यामध्ये साईड इफेक्ट काय, गुगलवर टाका, लगेच उत्तर येईल. की लोक इतकं त्या गुगलच्या पाठीमागे जाऊन त्याच्यात शोधाशोधी करत असतात. अमुक केलं तर काय, तमुक केलं तर काय, हे गरज नाहीये. पहिल्यांदा गुरुचरित्र, आपल्या जे काही ग्रंथ आहेत त्याच्यात गुरुचरित्र आहे की जो पूर्व परंपार चालत आलेला आहे. 11 वय वाचल्या तरी चालेल. परत सांगतो, स्त्रियांनी वाचावा का नाही हा लगेच प्रश्न त्याच्यामध्ये येतो. तर स्त्रियांनी अगदी वाचावा, तुम्ही त्या तत्वाशी एकरूप व्हा ना, काही तेवढा त्रास होत नाही. आणि वय वर्ष ज्यांचा मोनोपॉज येऊन गेलेला आहे त्यांनी तर वाचावं, त्यांच्या शरीरावरती काहीच परिणाम होणार नाही. पण तुम्ही नक्कीच वाचा. नाहीतर त्या भटांचं गुरुचरित्रामृत आहे, पिठापुराचं त्यांचं आहे, ते वाचा. त्यांनी ते वाचू शकता. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, रामायण तुम्ही वाचू शकता. पण ह्या गोष्टीतनं मला काय घ्यायचंय ना हे वाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठंही गंडे दोरे धागे दिसणार नाही. असं जर कुठं दिसलं तर मग त्याच्यामध्ये पाहिजे की नाही, मग अमुक अमुक गोष्ट आहे ती आपल्याला करायला पाहिजे. नाही, हल्ली म्हणजे अजून आश्चर्य झालेलं आहे
की पोथ्या वेगवेगळ्या नवीन नवीन निघायला लागल्या आणि मूळ प्रती ज्या असतात ना त्या बाजूला जायला लागलेल्या आहेत. नवीन स्तोत्र यायला लागलेले आहेत. आज आपण शनी स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला त्या नेटवरती किंवा याच्यामध्ये 100 स्तोत्र 200 स्तोत्र सापडतील. लोकांना कळत नाही की कुठलं वाचावं किंवा काय करावं. पण कधी लक्षात घ्या, हनुमान चालिसा असो किंवा भीमरूपी हे एकच आहे. त्यातलं ते घ्या ना, बाकीचे तुम्ही त्याच्यामध्ये वाचायचा संबंध काय आहे. मग सारांश रूपी जे असेल शनी महिम स्तोत्र मागच सांगितलं ते स्तोत्र तुम्ही वाचू शकता. सगळं सारांश त्याच्यात येतो. आम्हाला अख्खं पुस्तक वाचायचं वाचत नाहीच मनाविरुद्ध, फक्त मला प्राप्त काहीतरी व्हावं, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा एवढंच असतं. त्या मुलीची आई जेव्हा एकदा मुलीचं लग्न झालं की परत त्या उपायाकडं किंवा त्या देवाकडं बघून शकत नाही, डुंकून की झालं आता लग्न झालं, माझं काम झालं, संपलं. मग तिला तो परत कधी आठवतो की त्या पोरीला परत मूल होत नाही ना तेव्हा आठवतं की अरे तेव्हा असं दैनिक द्यायला होतं, लग्न झालं, आता मूल होण्यासाठी परत आपण तिथे करू. किती स्वार्थीपणा. भक्तीमध्ये स्वार्थ असेल तर तुम्हाला परमेश्वर मदत करायला तो काही तुमचा देणेकरी नाही. शुद्ध मनाने जा, शुद्ध मनाने महाराजांच्या याच्यामध्ये करा. कुठेही दुसरीकडे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. जे काही आहे तो सगळ्या गोष्टी तोच ठरवतो, त्याच्याशिवाय काहीही पान हलत नाही. हे लक्षात घ्या. आणि उगाचच लग्न ठरत नाही याच्यात थोडीशी स्वतः साधना करा. बसा 1 तासभर स्वतःच्या कुलदेवतेचं स्मरण करा. असं पटकन होत नाही. आधी बघा की माझ्या आधी जे कर्म आहे ना ते आधी जायला पाहिजे आणि मग नंतर आपण भर करायचे आहे. पण आपण तो विचार करत नाही. मी आज वाचायला घेतलं, आता वाचून 3 आठवडे झाले, मग आता इम्पॅक्ट व्हायलाच पाहिजे माझ्यावरती. 3 आठवडे झालेले आहेत, पण अगोदरचं काय, शरीरामध्ये अगोदर आधी तुझे जे भोग आहेत त्याचं टॅली कोण करणार, ते कोण काढणार. रोगांमध्ये आलेले आहेत, फक्त रोग झाला रोगावरती औषध आणलं, का झाला याचा विचार नाही करत. करोनामध्ये काय झालं, बापाला मुलाला ओळखत नव्हता, वडील गेले तर मुलं वडिलांना जाळायला जात नव्हती आणि मुलगा मेला तरी बापाला कळत नव्हतं. म्हणजे तेव्हा नात्याचा उलगडा भगवंतांनी करून दिला. आणि आज काय की नाही, मग तेव्हा सुद्धा हे पक्षाकडनं शिकलं पाहिजे. खायला यायला लागलं पक्षांना की ते आईबाप निघून जातात त्याच्यानंतर, मग ते पिल्लं त्यांच्या स्वबळावरती हे करायला लागतं. थोडंसं मुलांना द्या ना, तुम्ही लहानपणापासून मुलांना सगळं हातात देताय. तुम्ही 4 व्हीलर ड्राईव्हनी स्वतः. आत्ता एका त्याच्यामध्ये आलं की माझ्या मुलाला नीट चालताना पळताना तिरका पळतो. 2 दिवसापूर्वी एका झालं की तिरका पळतो. म्हटलं बरं, कुठं राहता, कल्याणी नगरला राहता. मुलगा कुठं आहे त्याच्यामध्ये, तो कुठल्या तरी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये. म्हटलं बरं, म्हणजे जातो कसा, कारने. ड्रायव्हर सोडायला जातो, ड्रायव्हर येतो. बरं, म्हटलं मुलाची दिनचर्या काय, काही नाही, सकाळी उठतो, मग तो दूध काय जे कोको वगैरे आहे ते पिऊन शाळेतच जातो, शाळेतच जेवण होतं, मग तो घरी येतो दुपारी, मग त्याला काहीतरी ड्राईज वगैरे, शब्द खूप असे वेगळे असतात, काहीतरी त्याला ड्रायफ्रुट्स वगैरे आम्ही त्याला देतो त्याच्यामध्ये, किंवा सूप वगैरे देतो. आणि मग त्याला अमुक क्लास आहे, मग त्याच्यामध्ये क्लास, कारण त्याला त्याचे वडील अमुक सायंटिस्ट आहेत किंवा IT मध्ये आहेत, तर त्याला त्याचाच हे आहे, तो करतो. आणि मग थोडंसं त्याला काही गेम बिम येतो. म्हटलं ह्याच्यामध्ये मुलाची शारीरिक फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठे आहे. ज्याला घरातनं एसीतनं बाहेर पडायचं, एसीतनं गाडीत बसायचं, एसीतल्या शाळेत जायचं, तिथं जे निकृष्ट दर्जाचं अन्न आहे त्याच्यामध्ये काही नाही. म्हणजे लहानपणापासनं असं कधी मला तर आठवत नाही की आई वडिलांनी सांगितलंय की फक्त फायबरचं खा. बाजूच्या घरामध्ये वाळत टाकलेलं जे वाळवण असतं सगळं ते सुद्धा आम्ही खायचो. रस्त्यात कुठं जिथं गायींचे पाणी प्यायला, तेव्हा पेठांमध्ये त्या गायीनं पाणी प्यायला असं, तर तिथलं नळाचं पाणी प्यायचो. कधीही आम्हाला असं आठवत नाही की पोटामध्ये आमचं इन्फेक्शन झालंय किंवा काय झालंय. कुठेही खायचो, कोणाकडेही खायचो. आज माणुसकी तुटलेली आहे. आपण माणसांच्या घरात जात नाही. अतिशुद्धतेपायी जेव्हा गोष्ट तीक्ष्ण अवस्थेत जाते तेव्हा ती धारदार बनते. हा निसर्गाचा नियम आहे. मग त्या मुलाला तुम्ही देतच नाही, त्याला ग्राउंडवर घेऊन जा. त्याला कळतच नाहीये काय ते आहे. पुस्तकच त्याच्यामध्ये घ्यायचे नाही.
जर तुम्ही संस्कार करायला पाहिजे तेच नाही, आणि मग त्याला काही नाही, मग त्याला सुट्टीमध्ये आम्ही एक महिना संस्कार वर्ग लावतो. असं होतं का की वर्षामध्ये 1 महिन्यामध्ये आपले प्रभू रामचंद्र शिवाजी महाराजांचं सगळं एका महिन्यामध्ये शिकून होतं का? स्तोत्र शिकतील? नाही शिकणार. नित्य आहेत ती. एकदा म्हणून घ्या, पण आईलाही वेळ नाही, वडिला नाही वेळ नाही. आमचं अडलं नाही, आई वडिलांचं हे असतं. आम्ही कधी भीमरूपी म्हटलंच नाही, पण म्हणजे माझी पोझिशन टॉप रँकिंगला आहे मी. हे आई वडिलांचं मुलाच्या बाबतीत जे विजन असतं ना, त्याच्यामुळे मुलांचा ऱ्हास होतो. हे संस्कार होतात की जे आपण करतच नाही, जे मुळात आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून स्वाध्याय एक अजिबात डोक्यातनं काढा. पत्रिका ही जर तुम्ही गुंडाळून ठेवलीत, पत्रिका आहे का? हो, मी त्यांना विचारलं पत्रिका, आत्ता मी लगेच पाठवते. म्हणजे किती अधू झालोय आपण. मोबाईलमध्ये पत्रिका, म्हणजे जिथं कोणी एक पोस्ट यायचे अवकाश की लगेच माझे डिटेल्स तिथं टाकणार, त्याच्यामध्ये बघणार की ते उपाय चालू. किती अधूपणा आहे. अमुक एक मठ झाला, तिथं त्याच्यामध्ये चालू, आपण तिथं जाऊ, तिथला हे जास्त आहे. अमुक हे झालं, तिथं जाऊ, तिथं जास्त आहे. किती फिरणार आहात, किती वणवण करणार आहात. एकदाच स्वीकारा ना, माझ्या कर्माचा भाग आहे, कर्माचा भोग आहे, आणि जी सुप्रीम पॉवर आहे ना, तिच्याकडनंच मी तेच माझं सगळं सर्वस्व ठरवणार. आणि तिथनच फक्त तुम्ही जा ना, त्याला सरेंडर व्हा. आहेत ना, स्वामींची पोथी लिहिलेली आहे ना, ती वाचा. ही वाचू का ती वाचू, कशाला लोकांना विचारायला जाता तुम्ही? मला उडीद वडा आवडतो म्हणून माझ्या घरच्यांना उडीद वडा आवडला पाहिजे असं काही नाहीये. मग एखाद्याला जर म्हणतो की नाही तुम्ही हे वाच, तर तसं नाहीये. नाही हो का, नाही मग मी ते वाचते कारण त्याचा टाईप मोठा आहे. हे चुका कुठे होतात ते सांगताय. म्हणजे मला कष्टच नको आहे ना, टाईप थोडासा बारीक आहे ना, पण त्याच्यात ताकद आहे ना, तर थोडं बारीक करून वाच. म्हणजे पविवर्तकांची जर पुस्तकं कोणी वाचत असेल तर मी त्यांना मुद्दामून सरांना प्रश्न विचारला, ते म्हणतो सर तुमचा टाईप खूप बारीक असतो पुस्तकाचा वाचायचा. ते म्हटले लोकांनी वाचावं म्हणूनच असतो. म्हटलं माझ्या लक्षात नाही आलं. ते म्हणले सहज लोकांच्या दृष्टीस पडलं ना, तर लोक एकाग्रता त्यांची साधली जात नाही. दृष्टिकोन बघा. पण अक्षर बारीक असलं तर आपण मनुष्य लगेच कॉन्सन्ट्रेशननी ते वाचताना सुरुवात करतो. म्हणजे त्यांनी अध्यात्म कशा पद्धतीने सुद्धा शिकवता येतं किंवा शिकतं हे आपल्याला कळतं. आपल्याला सहजतेने समोर काय नीट दिसते ना, कुठल्याही प्रकारची तोशिष नको. शारीरिक व्याधी मला असं होते तसं होते, घरातली कामं करता का? मला याच्यावर विचारतं, मला खूप दिवस झाले आम्हाला मी आजार पण जात नाही. म्हटलं घरात कामं काय करतात? काही करवतच नाही. मग करा म्हटलं. शरीराला हालचालच झाली नाही तर मशीन आहे शरीर. नुसतं बसून कसं होणार आहे? आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या धुणं भांड्या घेणाऱ्या बायका अजून काही काही ठिकाणी येतात. कधी बघितलं का ते बाईची पाठ दुखते, पोट दुखते? काही नाही, सगळी आसनं होतात. कपडे वाळत घालताना वर हात जातो, आज सगळं म्हणजे किती हालचाल होते. ते तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये होणार नाहीये. त्याच्यासाठी पत्रिकाची गरज नाहीये किंवा कोणाकडे जायची गरज नाहीये. ह्या सर्व गोष्टी जर डोक्यातनं काढल्यात तरच स्वाध्यायामध्ये पुढे जाऊ शकाल. आणि मग स्वाध्याय काय तो कळेल तुम्हाला. नाहीतर इथंच याच गोष्टींमध्ये फक्त अडकत जाल आणि फक्त अमुक हे आहेत यांच्याकडे जायचं, सगळेजण जातात म्हणून मी जाऊन बसतो, पण मी काहीही घेत नाही. आणि मी कशासाठी गेलोय, काय त्याच्यामध्ये आपण शिकलोय, आपण काही शिकतोय का? आज सरांचं सांगितलं की किती जणांकडे दासबोध आहे. जो मनुष्याकडे जर दासबोध असेल ना, तर त्याला मला असं वाटतच नाही की त्याला जीवनातली कुठली पोथी स्तोत्राची गरज आहे. गरजच नाही. इतकं सोप्या शब्दामध्ये समर्थांनी सगळ्याचं मनाचं वर्णन केलंय. राजा आहे, जे राजाचं वर्णन केलंय. कारण कोणी किती सांगितलं तरी आपण मनाचंच करतो म्हणून. आणि त्यांनी सज्जन म्हटलेलं आहे. अजून समर्थांनी काय म्हणायला पाहिजे? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. फक्त भक्ती ठेव, भक्त हो. भक्ती म्हणजे काय? भक्त अधिक आसक्ती. मग त्या तुझं देह, तुझा विचार असा तयार कर. भक्ती पंथेची जावे. कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण अवस्थेमध्ये
एखाद्या मंडळामध्ये जायला नाही सांगितलं, पंथ स्वीकारलेला आहे. पंथ म्हणजे काय? वारकऱ्यांचं काय पंथ आहे? असं आहे का वारकरीचं मंडळ आहे? होत नाही. वारकरी पंथ आहे. म्हणजे जिथं अगदी रस्त्यावर काम करणारा मजूर ते करोडपती माणसं शेजारी शेजारी जेवायला बसलेले असतात. कुठेही भेदभाव नाही. हे तीच भाजी खातो, तो तोच भाजी खातो. इथं कोणीही बघा, पंथामध्ये अध्यक्ष नसतो, सेक्रेटरी नसतो, चिटणीस नसतो, खजिनदार नसतो. हे जिथं येतं तिथं संस्था चालू होते. पण जिथं पंथ असतो तिथं नाही. म्हणून वारकरी हा पंथ आहे. मग इथं समर्थ सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जर तू या पंथा सगळं स्वीकारलंस, सर्व गोष्टी की भगवंतानी सृष्टी निर्माण करताना जे सगळं चांगले वाईट सुख दुःख माझ्या समोर जी उभी केली आहे ह्याचा जर स्वीकारला आणि त्या पंथाला मी जर जाऊन मिळालो तरच, तरी श्रीहरी, तर शब्द त्याच्यासाठी वापरलाय. तू स्वीकारलंस म्हणून आहे, तरच इथं खात्रीने सांगितलंय. तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव आहे. श्रीहरी सांगितलंय, हरी सांगितलंय. हरी म्हणजे कोण? सर्वातनं जो मुक्त असतो तो हरी. हरी शब्दाचा अर्थ आहे की जो सर्वातनं मुक्त असतो. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा म्हणजे काय? की सगळं मुलं बाळक संसार सगळ्या भौतिक गोष्टी सोडल्या आहेत आणि मी भगवंता तुझा आहे. ते मुख म्हणजे हरीचं झालं, त्याला हरिमुख म्हणतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. अर्थ वाचा. माझं तर असं मत आहे, तुम्हाला जर हे आहे ना, श्लोक उघडा, त्या श्लोकाचा अर्थ तुम्ही वाचा आणि तो अर्थ वाचला की तुम्हाला कळेल की माझं कुठं चुकतंय आणि मला काय करायला पाहिजे. पत्रिकेमध्ये अडथळ्यांमध्ये अडकून बसू नका. ज्ञानेश्वरी वाचा, एक ओळ वाचा, पण काय सांगितलंय माऊलींनी ते तरी वाचा. शेजारचा असा वागतो म्हणून त्याच्यामध्ये लगेच त्याच्याशी भांडायला जाऊ नका. संयम कसा पाहिजे त्यांनी पसायदानामध्ये सांगितलंय. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. असं सांगितलं नाही. जे मला शिव्या देत आहेत, माझं दुष्ट माझ्याबद्दल सोचतायत की माणसंच मरून जाऊ दे, हे माऊलींनी म्हटले नाही. तया सत्कर्मी रती वाढो. त्यांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत प्रेम वाढो ही बुद्धी त्यांना दे. मला नको देऊ भगवंता, त्यांना दे. मी काहीच मागत नाही. आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करा. हे जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा आपली अवस्था, आपलं स्थान असं निर्माण होतं की ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या अतिशय क्षुद्र गोष्टी आहेत. पत्रिका असो, बाकी काही सगळ्या कशाची गरज लागत नाही. कारण कळतं की ताकद, मी आता ताकदीच्या बरोबरच बसलेलो आहे. एकदा तिथं बसला की झालं, तुम्हाला बाकी कशाची गरजच लागत नाही. पण आपण इतर ठिकाणी फक्त जातो. तर हे न जाणं हे सर्वोत्तम आहे आणि सगळंच तुमच्या हातात आहे. फक्त पहिलं कृपा करून नादी लागू नका. मी असाच शब्द सांगतो. काहीही होत नाही, खडे नाणी याच्यामध्ये काही होत नाही. इतक्या वेळा त्याच्यामध्ये सांगितलं. मी प्रत्येकाला मुद्दामून विचारतो, सगळ्यांनी विचारांनी एवढे पैसे खर्च केलेले असतात, ते नाही होत. आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी त्या अनुषंगाने आणि अभ्यासही करणं हे गरजेचं असतं. उगाच त्याच्यामध्ये कॉमन गोष्टी त्याच्यात नाही होत. तुम्ही नका करू. ते सगळे ऑनलाईन व्यवसाय धंदे आहेत आणि तुम्ही तुमचे पैसे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. एक श्लोक उत्तम वाचा, त्याला सरेंडर व्हा. आणि खरंच सांगतो, मनाचे श्लोक सुद्धा वाचलेत ना, तुम्हाला कुठलंही स्तोत्र पोथी वाचायची गरज नाही. इतकं, कारण माझा देह किती सर्वोत्तम होणार आहे. जेव्हा माझी नजर विजनच बदलेल तेव्हा सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत ना. पण तीच जर मुळात बदलली नाही तर मात्र तुम्ही जीवनामध्ये तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम कधी सॉल्व्हच होणार नाही. तुम्ही आहात तिथंच राहणार. मग नाही लग्न होणार. आधी तुम्ही तुमचे सगळे बघा की काय आहे. घर झालं, आम्ही त्या वास्तूत राहायला आलो आणि आम्हाला सगळा त्याचा ऱ्हास झाला. असं नाहीये. कुठंतरी गणित चुकत असतं आपलं. सगळ्या गोष्टी दोषी नसतात.
आणि ह्याचा विचार करावा की माझ्या बाबतीत का घडतंय. नीट शांतपणे विचार केलात ना तर उत्तर आपल्यापाशीच येऊन मिळतं की असं असं माझं झालेलं आहे, हे माझ्या हातनं चुकलेलं आहे. तुम्हाला बरोबर वाटत असतं पण समाजाच्या दृष्टिकोनातनं ती चूक असते. आज बिचारा ताईंचा काल जो बळी गेला ती किती त्याच्यामध्ये म्हणजे आणि कोणाकोणाला पकडणार पोलीस. फक्त सासरच्या माणसानं का पकडावं. माझ्या मुलीला त्रास होतोय हे कळल्यानंतर तिला घेऊन यावं ना घरी. पण समाजाला कसं दाखवणार, आमचं समाजामध्ये प्रतिष्ठा काय, असं नाही होऊन चालत. त्या बिचारीचं त्याच्यामध्ये तिला जीवाला मुकायला लागलं. असं होऊ नये. आणि अजून एक सांगतो, ज्यांना वाटतं की मी आयुष्याची लढाई हारलोय मग आता मी आत्महत्या करतो म्हणजे सगळ्यात मोकळं होईल, असं होत नाही. तुम्हाला परत जन्म घेऊन ते भोग भोगायला यायला लागतं. जर ज्या व्यक्तीला, ज्या माणसाला परमात्म्यावरती, भगवंतावरती विश्वास नाही, ज्याला स्वतःवर विश्वास नाही, ती व्यक्ती कधी आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. आणि मग त्या अशा गोष्टींचा विचार मनात येतो की संपवून टाकू, नकोच, असं नाही होत. ज्या आईने आपल्याला 9 महिने उदरात वाढवलेलं असतं काळजी घेऊन, तिचं तुम्हाला म्हणून सांगितलं ना की उठल्या उठल्या आपण बाकीची गरजच नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव. जाणीव ठेवून स्वाध्याय करणं, अध्यात्म करणं याची गरज आहे. तुम्ही ती जाणीवच ठेवली नाही आणि नुसतेच त्याच्यामध्ये जाऊन बसलो तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. गंडे दोऱ्यांच्या मागे कृपा करून जाऊ नका. परत एकदा सांगतो, गुरुचरित्र पाहिजे असेल सांगून ठेवतो की कुठल्या कुठल्या आहेत, कशावरती मी काय वाचू ते नाही. तुम्ही कुठलंही एक वाचा, सगळं फिरून एकच आहे. पंचामृतच आहे ती. 5 तत्व ज्याच्यामध्ये सामोर आहे ते पंचामृतच असतं. ते गुरुचरित्र पहिल्यापासून शास्त्राची जोड आहे. ही गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता. ज्ञानेश्वरी वाचू शकता. माऊलींनी त्याच्यामध्ये दिले ताकद आहे. आपले दोष निवारण करायची त्याच्यामध्ये माऊलींच्या याच्यामध्ये ताकद आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, त्याच्यामध्ये ताकद आहे, प्रूव्ह आहे. आता अजून तुम्हाला सांगतोय, विष्णू सहस्त्रनामावरनं आठवण झाली की भीष्माचार्यांचा पूर्वजन्माचा असं एक, ती सुद्धा आपण म्हणतो ना की पौराणिक कथा. रथातनं जात असताना मध्ये साप आला, मग त्या सापाला उचललं, त्यांनी बाजूला झाडीत फेकलं, तिथं काटे होते, त्या सापाला काटे बोचले आणि तो साप मेला. म्हणून भीष्माचार्यांचा जेव्हा शेवटचा समय होता ते सगळ्या त्या बाणांच्या टोकांवरती त्यांना तो भोग भोगायला लागला. ह्या गोष्टी ज्या असतात ह्या पुराणातनं आपण जेव्हा ऐकतो ते एवढ्या सांगण्यासाठीच लेखकांनी किंवा त्यांनी लिहिलेलं असतं की तुम्ही जे कर्म करताय ना तसंच तुम्हाला फळ मिळणार हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने अशा गोष्टी सांगितल्या आणि समजवल्या पण जातात. तर ते समजून घेतलं पाहिजे. मग विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वाचू शकता, भीमरूपी तुम्ही म्हणू शकता, हनुमान चालिसा म्हणू शकता. हनुमान चालिसा म्हणतात, भीमरूपी म्हणताना बऱ्याच जणांना बघितलंय की भीमरूपी महारुद्र वज्रानुमान कधी संपतेय, कधी संपतेय असं होतं स्तोत्र म्हणताना. शांत म्हणा ना, भीमरूपी महारुद्र असं वसवस 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 जेवून होणार आहे का? शांत वृत्ती शांत तोपर्यंत देहामध्ये उत्तम अग्नी निर्माण होत नाही. एखादी जर तुम्ही गोष्ट पोथी वाचत असेल तर त्या पोथीमध्ये मी काय वाचतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी आज अध्याय वाचला, गजानन महाराजांचा अध्याय वाचला, तर तो मी काय वाचला, काय घेतलं हे त्याच्यामध्ये कळणं गरजेचं असतं. आपण नुसतं तो अध्याय वाचतो, माझा अध्याय वाचून झाला. दादा याचं ऍक्च्युली मी त्याच्यावरतीच काम करतो आहे. एक एपिसोड असा बनवणार आहे की पोथी कशी वाचावी आणि पोथीतून तुम्ही काय आणि कसं घ्यावं हे लोकांना माहिती नाहीये. ते मला एकाने काय सांगितलेलं की जेव्हा तुम्ही कुठल्या संतांचं चरित्र वाचता तेव्हा तुम्ही ते चमत्कार एका बाजूला काढा, चमत्कार काढून ती पोथी वाच, ते पर्टिक्युलर अध्याय वाचा आणि त्याच्यातून त्या व्यक्तीचा संघर्ष आणि त्या व्यक्तीतून आपण काय आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकतो
हे समजणं, त्याच्याबद्दल एक वर्कआउट चालू आहे. तर कधी एपिसोड बनवता बघूया. ते म्हणून. आणि प्रत्येक पोथीत बघा सुरुवात डायरेक्ट असते का, की त्याचं चरित्र नसतं. श्री गणेशाय म्हणजे एक पोथीचं सांगतो कुठल्या तरी, ओम नमोजी आद्या गुरु प्रतिपाद्या, म्हणजे आधी आपल्या स्मरण केलेलं जातं आणि मग पुढं सगळी पोथी असते. आपण काय करतो लक्षात घ्या, एक अध्याय वाचला की दुसरा अध्यायाची सुरुवात करतो. की दुसरी अध्यायाची सुरुवात करताना म्हणजे मला माझ्या गुरूंकडनं जे ज्ञान मिळालं की पोथी वाचताना कसं वाचावं, तर समजा मी एक अध्याय वाचला आणि दुसरा अध्याय माझा सुरू झालेला आहे, तर पहिल्या अध्यायाची जिथं 1 नंबर ओवी चालू होते त्याच्या अगोदरचं सगळं परत वाचायचं याच्यामध्ये. म्हणजे काय होतं की त्या तुमच्या कुलदेवतेला, गणपतीला, आणि त्या जी पोथी ज्या तत्वांच्या अनुषंगाखाली लिहिली गेलेली आहे ते स्तोत्र, त्याला नमन होतं. म्हणजे त्याला त्याचं आवाहन होतं. म्हणजे फक्त 3रा अध्याय काढला तरी पहिल्या अध्यायातली तेवढी ओळ फक्त वाचायची आणि मग तो 3रा अध्याय वाचायला सुरुवात करायची. अध्याय वाचून झाला की 2 मिनिटं जागेवर बसा, डोळे मिटा, अध्यायात काय वाचलं आणि त्याच्यामधनं मला शिकवण काय नाही, हा विचार कोणीही करत नाही. मुलाचं लग्न होत नाही म्हणून 16वा अध्याय वाचा, 18वा वाचा, पटापटा 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 पटा वाचवायचं, झालं का. मग अध्याय होत नाही, तुम्ही 5 वर्ष वापरताय तर मग म्हणजे वाचताय तर मग 5 वर्षात पाठ का होत नाही. एक लक्षात घ्या, आपण लहानपणी अभ्यास करतो, अभ्यासाच्या पुस्तकातलं आपल्याला वयाच्या म्हातारपणापर्यंत अभ्यासाच्या पुस्तकातलं अभ्यास लक्षात राहतो, कारण तो मेंदू स्वीकारतो आणि ते ज्ञान तुमच्या देहात तयार करतो. पण जे नॉनसेन्स ज्ञान असतं, जे आपण बाकी नंतर घेत असतो, तो तुमचा मेंदू स्वीकारत नाही, ते टाकून देतो बाहेर. म्हणजे भीमरूपी असो किंवा स्तोत्र असो, ही मुखोद्गत होतात. पोथी मुखोद्गत असलेली बरीच माणसं आहेत, पण सगळ्यांच्या होत नाहीत. पण आपण जर एखादी कविता, आपण बघा दर वर्षाला म्हणतो कविताचं आज तोंडी परीक्षा आहे, एक कविता पाठांतर कर बर का. मग जर कविता पाठांतर होतं तर मग स्तोत्र पाठांतर का नाही होत आहे ना. कविता पाठांतरकारांनी आपल्याला ज्ञानाचा तो भाग मिळणार आहे की ज्याच्यात मला उपयोग होणार आहे, हे तुम्ही मेंदूला समजावून सांगता. पण स्तोत्र वाचल्यानंतर हाच विचार तुम्ही मेंदूला समजावून सांगतच नाही की मला हे प्राप्त होणार आहे म्हणून. ज्यावेळी तुम्ही ते स्तोत्र वाचताना सांगाल की हे कुठलेही स्तोत्र असो, मारुतीचा असो किंवा हनुमान चालीसा घेऊ, की हे मारुती राया, हे स्तोत्र मी माझ्या स्वार्थासाठी वाचते, पण माझी तुझ्या प्रती खरंच श्रद्धा आहे, हे तुम्ही त्या मारुती रायाला सांगितलं ना, तर तो डिसाईड करतो की काय करायचं. जसं समर्थांनी सांगितलं, तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे. तुम्ही नाही ठरू शकत, तो परमात्मा ठरवतो. तुम्ही करा, स्वामींची सेवा करा, रोज म्हणा तारक मंत्र. फळ द्यायचं का नाही ते ठरवणार, ते तुम्ही नाही ठरवायचं. 1,00,000 वेळा मी जप केला, आता बस मला माहित नाही, स्वामींनी अवतरलंच पाहिजे, मला फळ दिलंच पाहिजे, होणार नाही. श्रद्धा किती महत्वाची आहे याच्यावरनं कळतं, आणि त्याच्यासाठी बसायलाच लागतं असं नाही. नामदेव महाराजांचं बघा, पांडुरंगाला माहीतच नव्हतं पांडुरंग काय. पहिल्याच भेटीत पांडुरंगाचं दर्शन. का तर अर्थता, सत्याची अर्थता. म्हणून परमेश्वराला, भगवंताला प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी आपण म्हणतो ना की 1,00,000 जप करा, निश्चित करा, चांगलंच आहे, वाईट नाही तर चांगली कंपन्या तरी निर्माण होतील. पण स्वार्थासाठी केलं तर त्याचा उपयोग नाही होणार, कोणीही करणार नाही. माझं हे चांगलं व्हावं म्हणून मी हे करतोय, नाही, ते तत्व तुमच्यासाठी काम करणार नाही. निरपेक्ष भावना ठेवा, भक्ती करा, भक्तियोग हवा. ह्याच्यामधला भगवद्गीतेतला भक्तियोग वाचा की कशी असावी भक्ती. आसक्ती असावी, काही नाही, त्याच्याशिवाय काही दिसत नाही. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुकाराम महाराज भक्त होते पांडुरंगाचे, श्रद्धा नव्हती, भक्ती होती. काही असेल तरी त्याच्यामध्ये.
एक उसाचं दाणका उरलं, घरी नेलं, बायकोला सांगितलं, सगळं वाटलं, बायकोने रागाने त्यांना मारलं, त्याचे 2 तुकडे झाले. पांडुरंग पांडुरंग किती बरं केलंस, 2 तुकडे माझ्या कष्टाविना झालं, अर्धा तू खा, अर्धा मी खातो. विचार करा, भक्ती कशाला म्हणतात? कुठं राग आला, ह्याला भक्ती म्हणतात. मग हे तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. नुसते प्रॉब्लेम्स अडचणी घेऊन त्याच्यामध्ये नाही. ह्या ब्रॉडकास्टमधनं किंवा याच्यामधनं हे जे रोज जे इनपुट्स आपल्याला मिळतं ना, ते कुठं मिळत नाही. आणि ह्याच्यातनं आपण शिकायला पाहिजे. तुम्ही शिकलात ना तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजतेने लक्षात येणार आहे. नुसतं ह्याच्यात करून मी आता काय करू आणि मला ह्याच्यासाठी करायचं, त्याच्यामध्ये नाही उपयोग होता. आधी स्वतःचा देहामध्ये आणि वैचारिकतेमध्ये बदल करायची. त्याच्यामध्ये 20 मिनिटं बसा, शांत डोळे मिटून बसा. कृती सांगितलेली आहे. क्रिया योगामध्ये कृती आहे. 5 वेळा श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. श्वास घ्यायचा, हे 5 वेळा करा. एखादी गोष्ट करताना सिंपल गोष्ट आहे. मला फोन करायचा आहे एखाद्याला, मी करू का? 5 वेळा हे घ्या. किती सेकंद लागतात, पण ह्याच्यामध्ये तुमच्या ही क्रिया योग त्याच्यासाठी म्हटलंय की तुमच्या मेंदूला कळतं की मला त्या गोष्टीशी एकरूपता व्हायचं आहे. इतकी सांगड आहे. आणि ह्या सांगडीचा अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टींचा होणं गरजेचं आहे. इतर वायफळ गोष्टींचा होणं गरजेचं नाहीये असं मला वाटतं त्याच्यात. त्यामुळं सगळ्यांनी आपला स्वतःचा एक तक्ता स्वतःचे काढा. मी हेमंत बापट, माझा जन्म याच्यात, मला न्यूमरोलॉजीशी घेणं देणं नाही. खून करून टाका, मला कुली करा. माझा स्वामी चंद्र, ज्याला मी रोज नमस्कार करेन, चंद्राचा मला जो काय मंत्र आहे तो गुगलवर मिळतो. ओम चंद्राय नमः. त्याचा 11 वेळा करीन, एकदा करीन, तुझं स्मरण करीन, तू माझा स्वामी आहेस, त्याचा करीन. आराध्य वृक्ष त्याच्यामध्ये की याचा आहे की त्याचं स्मरण करीन. माझी योनी सर्प आहे, मग ती कळली पाहिजे. हे उदाहरण म्हणून सांगतंय की सर्पाचा गुण काय आहे? उलटतो. मग मला उलटलं नाही पाहिजे. मांजराची योनी आहे, मग एखाद्याची असेल तर तो मांजरासारखाच वागणार. कुत्र्याची योनी आहे, तसंच म्हणजे त्या वर्गातल्या प्राण्यांसारखं वागणार. कुत्र मांजर नसतं, त्या वर्गातल्या प्राण्यांचा एक त्याच्यामध्ये भाग असतो. अशी कोणाची सांगितली नाही की जिराफ मागच्या जन्मी योनी आहे, जिराफाने काही जन्मच घ्यायचा नाही का? किंवा पाणघोडा त्याच्यामध्ये तर नाही. ते वर्गीकरण असतं, त्यामुळे तिकडं लक्ष द्यायचं नाही. म्हणजे आपण पत्रिकेमध्ये कसं की आराध्य वृक्ष आणि स्वामी एवढंच महत्वाचं. स्वामी जो जप असतो तोच तुम्हाला धार्जिन असतो, तोच तुमची पत्रिका उत्तम ठेवू शकतो. दुसरी गोष्ट, आराध्य वृक्ष, त्या आराध्य वृक्ष जवळ कुठं असेल जाऊन रोज नमस्कार करा, 5 मिनिटं तिथं बसा, तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. चुटकी सरशी हा जादू नाही. कर्म हा सिद्धांत आहे. हे पहिल्या ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या मनातले निम्मे प्रॉब्लेम तुमचं मन स्वीकारेल की ठीक आहे, मला आयुष्यात हे प्रॉब्लेम आलेत ना, मी नक्कीच सॉल्व्ह करेल. 10वी नापास झालेला विद्यार्थ्याचं आयुष्य संपत नाही. मार्क झालं की ऑक्टोबर असतो, परत तयारीला लागतो. बस हे लक्षात ठेवा. अडचण प्रॉब्लेम हे नसतात, आपण तो निर्माण करत असतो. त्यातनं प्रत्येक गोष्ट, उरलेली शिळी पोळी आपण फेकून देत नाही, त्याच्यातनं नवीन पदार्थ, फोडणीची पोळी उत्पन्न होते आणि ती अजून छान लागते. त्यामुळे आराध्य वृक्ष आणि स्वामी एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला साधना रोज करायला शिका. कुठलंही एक याच्यामध्ये सांगितलं तेवढं तुम्ही स्तोत्र किंवा पठण करू आणि अभ्यासाला लागा. योग वशिष्ठ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गुरुचरित्र वाचू शकता. गोष्टी आपल्याला सहजतेने सांगतात. आणि प्रत्येकाने तुम्ही खरंच सांगतो की हा ग्रंथ दासबोध हा तुम्ही घेऊन या आणि दासबोध हा वाचायला सुरुवात करा. पहिल्या ओळीपासून की का लिहिलंय समर्थांनी ना, तर ते तुम्ही ज्यावेळी वाचायला सुरुवात करा. आणि अजून सांगतो की आपल्या देहामध्ये जी एनर्जी बाजूची निर्माण होते निगेटिव्हिटी, ती एक काढायची कृती म्हणजे लिखाण आहे. जी माणसं कागदावरती लिखाण करतात त्या माणसामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी कमी असते, पॉझिटिव्हिटी जास्त असते, कारण ते आपण मोकळं करतो.
त्यामुळे सर्वांनी अभ्यास करणं हा महत्वाचा आहे. तुम्हाला तुमचे दासबोध जरी वाचायला सुरुवात केलीत ना तरी तुमचे पत्रिकेतले प्रॉब्लेम दूर होतील, इतकं निश्चित अनुभवाने खात्रीने सांगतो. आज इथं थांबूया. पुढं नवीन विषय होईल तेव्हा आपली सर्वांची परत भेट होईल. सर्वांचे खूप खूप आभार. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.